विषय ही अगदी उत्तम आहे आणि वेगळा आहे. भटकंती भारताची. यामध्ये आदिवासी संस्कृतीबद्दल आपल्याला जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. आजच्या वक्त्या ॲडव्होकेट सीमंतिनी नुलकर मॅडम यांचेही मी संस्थेच्या वतीने स्वागत करते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट जयसिंगराव पाटील यांचेही स्वागत करते. आजचे व्याख्यान काही सुनंदा नाडगौडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आहे. मान्यवरांना मी विनंती करते त्यांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचा श्री गणेशा करावा. आजचे व्याख्यान हे काही सुनंदा नाडगौडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आहे. त्यांचे भाऊ सांगलीतले प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सदाशिवराव देशमुख यांच्या आर्थिक सहाय्यातून आजचे व्याख्यान आहे. सुनंदा नाडगौडा यांना संगीताची आवड होती. त्या BA इन संगीत होत्या. संगीताचे शिक्षण त्यांनी सांगलीला श्री नाथबुवा गुरव आणि श्री वसंतराव गुरव यांच्याकडे घेतले. त्या सांगलीच्या राणी सरस्वती देवी कन्याशाळेच्या विद्यार्थिनी होत्या. सर्वांचे धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक करण्याची मी विनंती संस्थेचे कार्यवाह सुहास करंदीकर सरांना करते. नमस्कार. सांगली नगर वाचनालयाच्या वतीनं आयोजित या व्याख्यानमालेच्या आजच्या या वर्षीच्या दुसऱ्या पुष्पात आणि व्याख्यानमाला सुरू झाली तेव्हापासून आजचं 91वं व्याख्यान आहे. आज गेली 20 वर्ष ही व्याख्यानमाला आपली चालू आहे. 2021 या साली कोविडच्या मर्यादेमुळं फक्त 1 वर्ष आपली व्याख्यानमाला होऊ शकली नव्हती. अशा या आजच्या व्याख्यानमालेसाठी आलेल्या सातारच्या सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सीमंतिनी नुलकर, आजच्या समारंभासाठी आपण अध्यक्ष म्हणून बोलवलेले सांगलीतलेच एक नामांकित फौजदारी वकील ॲडव्होकेट जयसिंगराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, आपण सर्वजण, या सर्व श्रोत्यांचं मी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. सांगली नगर वाचनालय आपणा सर्वांना माहिती आहे, 150 वर्षापेक्षा जास्त दिवस सांगलीमध्ये कार्यरत आहे. पुस्तकं आणि पुस्तकांचा प्रसार करण्याबाबत विविध स्पर्धा, नंतर व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन संस्थेच्या मार्फत दरवर्षी आपण करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी ही व्याख्यानमाला साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण आयोजित करत असतो. यावर्षी 6 व्याख्यानं आहेत. काल आपण उमाताई कुलकर्णी, ज्येष्ठ अनुवादिका, यांच्याशी गप्पाचा कार्यक्रम होता. आज ॲडव्होकेट नुलकर यांचा भटकंती भारताची, त्यांचं ज्या त्या फिरतायत आदिवासी संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी आणि त्या संस्कृतीतले लोक निसर्ग संवर्धनासाठी काय करतायत आणि त्यांची जीवनपद्धती काय आहे याची थोडीशी ओळख आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून होणार आहे. उद्याला होणारं व्याख्यान हे DRDOतले निवृत्त शास्त्रज्ञ श्रीयुत देवधर यांचं ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर आहे. त्या देवधरांनी सैनिकांना खांद्यावरनं लॉन्च करता येतील अशा गन तयार करायचं काम आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं होतं. आता ते निवृत्त झालेले आहेत. त्यांचं व्याख्यान उद्या आहे. आपण रोजच्याप्रमाणे या व्याख्यानालाही, सर्वच व्याख्यानाला आपण हजेरी राहावी. वाचनालयाच्या वतीने मी पुन्हा एकदा आवाहन करेन की वाचन हे दुसऱ्या पिढीकडं, आपण आता सगळे नवीन पिढीतलं इथं कोणीच नाही आहे. आपण शाळेत असताना आपल्या घरात मराठी वातावरण होतं,
आपल्याला पुस्तकं वाचायची सवय आपल्या आईवडिलांच्यामुळं मित्रांच्यामुळं लागली. आजच्या शाळेतल्या मुलांच्याकडं किंवा कॉलेजच्या मुलांच्याकडे मी बघतो तेव्हा फार कमी मुलं या वाचनालयाकडे वळत आहेत. आम्ही जेव्हा शाळेत होतो किंवा कॉलेजमध्ये होतो तेव्हा शाळा सुटल्यानंतर किंवा शनिवार रविवारचा वेळ आमचा वाचनात जायचा. आम्ही बरेच वेळा इथं आणि पुस्तकाला नंबर लावायला लागायचे. बऱ्याच जणांना आपल्या जुन्या सभासदांना माहीत असेल. आत्ता इतकी पुस्तकं आपल्याकडं चांगली चांगली आहेत, त्याला वाचक जास्तीत जास्त मिळावेत अशीच मी सर्वांना विनंती करेन. विश्रामबागमध्ये आपलं बरंचसं लोकसंख्या स्थलांतरित झाली आहे. लोकांना फक्त पुस्तक बदलायला किंवा इतर कामासाठी गावात यायचं मग आता नको वाटतं, कारण एकतर पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत, रहदारीचे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे आपण विश्रामबागमध्ये दांडेकर आणि कंपनीचं जे दुकान आहे तिथे मंगळवार आणि शनिवार दर आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी 5 ते 7 अशी तिथल्या भागातल्या लोकांसाठी देवघेवची सोय सुरू केलेली आहे. तर माझं पुन्हा एकदा सर्वांना आव्हान आहे की आपण आपल्या परिचितांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या पाल्यांना सभासदत्व घेण्यासाठी उद्युक्त करावं. आणि वाचनाची जी संस्कृती आहे, जी हल्ली ओरड होते की वाचन संस्कृती कमी होते का, तसं नाही आहे. खरं तर लोक वाचत आहेत, माध्यमं बदलत आहेत, लोकांचं वाचन काही ठराविक भागामध्ये झालं आहे. पण परवाच मध्येच आमचा कार्यक्रम, एक सभासदांचा मेळावा झाला होता किंवा वाचन प्रेरणा दिनानिमित्त आम्ही कार्यक्रम घेतला होता, मी काय वाचतो. त्यात आपल्या सांगलीतलेच चिंतामणी सहस्त्रबुद्धे, आमचे वाचक दाणेकरी, प्रसाद जोग या दोघा-तिघांनी फार सुंदर सांगितलं होतं कुठली कुठली पुस्तकं वाचतो. त्यात प्रसाद जोगांनी एक सांगितलं होतं की ते पहिल्यांदा जेव्हा लायब्ररीत गेले तेव्हा त्यांना त्यांच्यापेक्षा सिनियर असणाऱ्या माणसाने सांगितलं होतं की पुस्तक केव्हाही रॅकमधनं घेऊन काढून वाचायचं नाही. जे वाचकाने आणलेलं असतं पुस्तक त्यातलंच कुठलं तरी पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं, मग त्यातनं आपली आवड निर्माण होते. त्यामुळं आणि आपल्या इथं वरती ओपन ॲक्सेस आहे, त्यामुळं तुम्ही सांगायचं नाही आहे, तुम्ही जाऊन स्वतः 4 पुस्तकं हाताळायची आहेत, तुम्हाला जे आवडेल ते पुस्तक घ्यायचं आहे. आपण असं ठरवून येऊ शकत नाही लायब्ररीत की आज हेच पुस्तक घेऊन जायचं आहे. आपल्याला आल्यावर दुसरं आवडू शकतं. अशा मुळे आपण माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या परिचितांना, सर्वांना, मित्रमैत्रिणींना वाचनालयाचं सभासदत्व घ्यायचं आवाहन करावं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं, आजच्या मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट जयसिंगराव पाटील सरांचा परिचय. सरांचा जन्म बडोदा, गुजरात येथील. त्यांच्या आई सरदार घराण्यातील होत्या. त्यांचे वडील क्रिमिनल लॉयर होते. तसेच ते 25 वर्ष होमगार्ड कमांडंट होते. त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. सरांचे शिक्षण सांगलीमध्ये झाले. त्यानंतर गव्हर्मेंट लॉ कॉलेज ऑफ मुंबई येथून त्यांनी LLB केले. गेली 55 वर्षे सर यशस्वीरित्या सांगलीमध्ये वकिली करत आहेत. वकिली व्यवसाय करतानाही सरांनी त्यांची ट्रेकिंगची आणि वाचनाची आवड जोपासली आहे. सरांची 2 मुले आणि सुना देखील वकील आहेत. सध्या त्या मुंबई आणि कोल्हापूर येथील हायकोर्टात प्रॅक्टिस करतात. संस्थेचे अध्यक्ष श्री विकास जोशी सरांना विनंती करते की त्यांनी पाटील सरांचा सत्कार करावा. आजच्या वक्त्या ॲडव्होकेट सीमंतनी न्यूलकर मॅडम यांचा परिचय. मॅडम ह्या BSc इन मायक्रॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी आणि LLM आहेत. तसेच त्यांनी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ, तसेच जर्नलिझम, MA भारतविद्या आणि MA इन मराठी केले आहे. गेल्या 34 वर्षापासून त्या वकिली व्यवसाय करत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून साक्षरता आणि निसर्गविषयक जाणीव जागृतीसाठी विविध संस्थांमधून त्या कार्यरत आहेत.
स्त्रियांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून गेली 12 वर्षे माय बुक क्लब हा उपक्रम त्या राबवत आहेत. सातारा जिल्हा वकिली सहकारी पतसंस्था याच्या त्या संस्थापक संचालक आहेत. तसेच बऱ्याचशा बँका, पोस्ट खाते, LIC या ठिकाणी कायदेशीर सल्लागार आहेत. सायन्स कॉलेज सातारा, वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे लैंगिक अत्याचार विरोधी आणि रॅगिंग विरोधी कमिटीवर त्या आहेत. त्यांचे प्रकाशित साहित्य स्त्रियांना दैनंदिन जीवनात आवश्यक त्या कायद्याची माहिती देणारे अखत कथा हे साहित्य प्रसिद्ध आहे. तसेच लडाख भारताचा अद्भुत मुकुटमणी, खाद्य संस्कृतीवरील बिरिस्ता आणि सुवर्णभूमी कंबोडिया ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आत्ताच बोलण्यातून कळलं की कालच त्यांना सुवर्णभूमी कंबोडिया या पुस्तकाला सर्वोत्कृष्ट प्रवास वर्णन म्हणून पुरस्कार मिळाला आहे. निसर्ग, प्रवास, ट्रेकिंग, कायदाविषयक त्यांचे लेखन आहे. बऱ्याच वृत्तपत्र आणि दिवाळी अंकामधूनही त्यांनी लेखन केले आहे. सध्या दुर्गध्यास हे त्यांचे पुस्तक प्रकाशनासाठी तयार आहे. पारितोषिक बाबूराव पारखे पारितोषिकांनी त्या सन्मानित आहे. तसेच सामाजिक कार्यासाठी सातारा शहर नगर परिषद आणि रोटरी इंटरनॅशनल यांच्याकडून सन्मानित. बा बोधे साहित्य पुरस्कार, अखत कथासाठी 2 राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. तसेच रायटर ऑफ द इयर हा अवॉर्डही त्यांना मिळालेला आहे. आजचे अध्यक्ष ॲडव्होकेट जयसिंगराव पाटील सरांना मी विनंती करते त्यांनी नुलकर मॅडमचा सत्कार करावा. सत्कार, सन्मानपत्र, एक पुस्तक आणि अत्तर. धन्यवाद सर. यानंतर मी ॲडव्होकेट जयसिंगराव पाटील सरांना विनंती करते त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. उपस्थित असलेले नुलकर मॅडम, तसेच विकास जोशी आणि आपण सर्वजण सांगलीकर, आता जो कार्यक्रम आहे हा आपल्या सांगली नगरपालिकेची ही लायब्ररी किंवा ह्यांनी जो हे आयोजित केलेला आहे त्याबद्दल प्रथम म्हणजे मी या लायब्ररीचे जे संस्थापक आणि जे आता पदाधिकारी आहेत त्यांचं मी खरोखर अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचे गेले 90 वर्ष असलेला उपक्रम हा कंटिन्यूस कायम ठेवलेला आहे. त्यामुळं लायब्ररी वाचन हे जगवणं, टिकवणं आणि वाढवणं हे सध्याच्या काळात खूप कठीण काम झालेलं आहे. सध्याचं ॲडव्हान्स योग आपण बघितलं तरी हे आपल्या लक्षात येतं. आता दुसरा भाग असा आहे की मी सांगलीचा जन्म फक्त बडोद्याला झाला एवढाच आहे. हे बापटबाल पटवर्धन हायस्कूल आणि नंतर हे विलिंग्डन कॉलेज इथलं शिक्षण असल्यामुळं सांगलीचं तेव्हापासूनचं राजेसाहेब म्हणा, हत्ती म्हणा, गणपती हे तुम्हाला जेवढं परिचित आहे, कदाचित मी तुमच्यापेक्षा वयान जास्त असल्यामुळं मला पूर्ण परिचय आहे. मी पूर्ण सांगलीकरच आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. तिसरी गोष्ट त्यांचं पर्यटन आणि भटकंती याच्यावरती त्यांचं भाषण आहे. ह्या भटकंतीच्याबद्दल मी 1-2-3 शब्द सांगतो की हे वकिलीचा व्यवसाय मी आता गेली अनेक वर्ष सांगलीत करतो आहे आणि त्या ह्याच्यामध्ये मी भटकंती केलेली आहे. पन्हाळगड ते विशाळगड मी 3 वर्ष पावसाळ्यात शिवाजी महाराजांनी जे केलेलं आहे त्या ह्याच्यात पावसाळ्यात हॅवर्सॅक पाठीवर घेऊन केलेलं आहे. मी आता हमपणा नाही किंवा काही नाही, पण मी केलेलं आहे. नंतर नेपाळमध्ये अन्नपूर्णा शिखर जे हायेस्ट 10th पीक आहे त्याच्या बेस कॅम्पपर्यंत मी तो 10 दिवसाचा कॅम्प केलेला आहे. नंतर कांचनगंगेचा जो बेस कॅम्प आहे
तोही 10 दिवसाचा केलेला आहे. सांगायचा हेतू एवढा की निसर्गामध्ये जेवढं आपण फिरू आणि चालत फिरू, पर्यटन म्हणजे आपलं गेलो आणि पाहिलं आणि मजा केली, 4 दिवस हॉटेलात राहिलो, त्यात मजा नाही आहे. पण ज्यावेळेस शारीरिक कष्ट होतील, ज्यावेळेस फिरणं होईल, त्यावेळेस आपल्या अंतःकरणातले मनातले वाईट विचार निघून जात. हा माझा अनुभव आहे. वाईट विचार मनातले काम, क्रोध, मत्सर, द्वेष वगैरे जे असतात ना, ते सगळे आपोआप जातात. आणि मी ज्यावेळेला ह्या 2 ठिकाणी गेलो हिमालयात, तेव्हा मला लक्षात आलं, अरे देवाचं वास्तव्य इथंच आहे, परमेश्वराचं. त्याला देवभूमी म्हणतात. आणि आपल्याला मी सांगतो, कधीही असलं आपल्या मुलांना सांगा किंवा नातवंडांना घेऊन ट्रेकिंगला पाठवा. सर्व किल्ले पहा. हे रायगड वगैरे किल्ले मी पाहिलेले आहेतच. तर ह्या सर्व गोष्टीला नुलकर मॅडम आता त्यांचं ते ज्या समूह हे केलेलं आहेत, आता आपल्याला ते आदिवासी ठिकाणी आपल्याला बाबा आमटे वगैरे हे लोकांनी जे कार्य केलेलं आहे, हे महान कार्य आणि महान ठिकाणी ह्या अनेक ठिकाणी जाऊन आलेले आहेत. त्यांचे विचार आपण ऐकूया आणि मी माझं छोटंसं भाषण थांबवतो इथं. धन्यवाद सर. आपण आता स्टेजमध्ये थोडासा बदल करणार आहे प्रोजेक्टसाठी. तरी मान्यवरांना विनंती आहे त्यांनी समोर स्थानापन्न व्हावं. नमस्कार. मी ॲडव्होकेट सीमंतिनी नुलकर सातारहून आलेली आहे. आज सांगली नगर वाचनालयातर्फे मला इथं माझी जी भटकंती आहे त्या संबंधीचे काही अनुभव शेअर करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी वाचनालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट जयसिंगराव पाटील या सगळ्यांचे अतिशय आभार मानते. तुम्ही सगळे इथं आलेला आहात हा कार्यक्रम पाहायला, त्यामुळे तुमचेही आभार. म्हणजे मी अशी इच्छा व्यक्त करते की तुम्हाला हा वेगळा जरा एक अनुभव आहे तो आवडेल. मी वकिली करते अनेक वर्ष. वकिलीचे ताण काय असतात ते वकिलांनाच माहीत आहे. पूर्ण शहरातून दुसरीकडे जाऊन अगदी वेगळ्या वातावरणात गेल्याशिवाय ते फटीग जो असतो, मेंटल फटीग, तो जात नाही. आणि मला कॉलेजपासूनच फिरण्याची जरा आवड होती. त्याच्यातून माझी भटकंतीची हे झाली. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यात असं आहे की एक टिपिकल जी फिरणं असतं किंवा टुरिस्ट कंपनीमधून जायचं वगैरे, ह्याची मला कधीच आवड नव्हती. मी ट्रेकिंगही भरपूर केलं हिमालयात वगैरे. आणि मुख्यतः मला आदिवासी संस्कृती, लोकसंस्कृती ह्याचं जास्त आकर्षण आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं माझी भटकंती राहिली. एक प्रत्येक भाषेत काही शब्द असतात, काही अर्थछटा असतात, त्या दुसऱ्या भाषेत तशा नसतात. तर मराठी भाषेचंही तसंच आहे. तसंच जर्मन भाषेत एक शब्द आहे फनवे म्हणून. तुम्ही होमसिकनेस हा शब्द ऐकला असेल की आपण फार दिवस घरापासून लांब राहिलो की घराची ओढ लागते. तसंच एक फारसिकनेस म्हणून पण एक फिलिंग आहे की जो प्रदेश कधी पाहायला नाही, जे अनुभव कधी घेतले नाहीत, ती घेण्याची एक आस लागते. तर फनवे किंवा फारसिकनेस ही जी एक उर्मी आहे ती माझ्यात आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळंच मी वेगवेगळ्या प्रदेशांकडे खेचली जाते, वेगवेगळे अनुभव घेतली जाते. मग त्यासाठी कधी टुरिस्ट कंपनीतून मी गेले नाही. आमचा एक छोटा ग्रुप आहे, कधी 2 जणी, कधी 3 जणी, कधी सोलो, असं हा सगळा प्रवास मी केलेला आहे. आणि आपापलं एक क्षितिज असतं, त्याच्या पलीकडे डोकावण्याची ही आस आहे. आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतं की हा सगळा स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास असतो, ही एक अंतरयात्रा असते. आता ह्या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान मला असं लक्षात आलं की वेगवेगळे प्रदेश असू देत, वेगवेगळे देश असू देत किंवा खंड असू देत, त्या ठिकाणच्या ज्या लोकसंस्कृती आहेत, तर आपण मराठीत म्हणतो की पदर लागलेला असतो. तर तसा त्या सगळ्या संस्कृतींचा आफ्रिका असू देत, ऑस्ट्रेलिया असू देत, भारत असू देत, काहीतरी साम्य प्रत्येक ह्याच्यात आहे. आणि ते मला जागोजाग जाणवत गेलं. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे लोक निसर्गपूजक आहेत. निसर्गाचं कॉन्झर्वेशन करणं, त्याचं संरक्षण करणं आणि निसर्गाशिवाय आपलं अस्तित्व नाही, कुठल्याही माणसाचं अस्तित्व नाही, हे त्यांना जन्मजात समजूत आहे त्या लोकांना. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या देवदेवता ह्या सगळ्या नद्या, झाडं, पाणी, डोंगर असेच आहेत. कुठलीही संस्कृती घ्या.
मी आणि निसर्गामुळेच आपण टिकलो हे त्यांना अगदी पूर्णपणाने माहीत आहे. आणि या सगळ्यामध्ये स्त्रियांचा सुद्धा जो रोल आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे असं मला जागोजाग जाणवत गेलं. आणि त्या सगळ्या ह्याच्यातून मी जे काय गॅदर केलेले आहे माहिती, बरेचसे फोटोग्राफ्स काढले. मी लडाखला 2003 पासनं जवळजवळ दरवर्षी जाते. करोनाच्या काही ह्याच्यात फक्त खंड पडला. 10,000च्या वर त्याचे माझे फोटोग्राफ्स झालेले आहेत. त्यामुळे तो सगळा परिसर जो आहे तो माझं स्वतःचं गाव जसं आहे तितका मला माहितीचं आहे असं. तर ह्या सगळ्या अनुभव आठवणी आहेत ह्या माझ्या अस्तित्वाचा भाग झालेला आहे असं मला वाटतं. आज मी जे सांगणार आहे तर याचं माझं सध्या सदर सुरू आहे विमुक्ता नावाचं दैनिक प्रभातला. दर रविवारी त्या संबंधीचे लेख येत असतात. तर त्या अनुषंगाने काही गोष्टी मी आपल्याशी शेअर करू इच्छिते. तर पहिलं जे आहे ते भारतात एकूण 533 ट्रायबल्स आहेत किंवा जनजाती आहेत, आदिवासी जनजाती. मग आता काही स्टेट्सची मी नावं इथं दिलेली आहेत. लडाखमध्ये आहेत, नॉर्थ ईस्ट म्हणजे मणिपूर, नागालँड वगैरे त्या भागात आहेत, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ते तर आपल्याला बस्तर ह्याच्यातले माहीतच आहेत, केरळमध्ये आहेत, तमिळनाडूमध्ये आहेत, ओदिशामध्ये आहेत. तर ह्या सगळ्या जनजाती आहेत आणि त्यांची जी संस्कृती आहे ती अतिशय आपल्या शहरी संस्कृतीपेक्षा खूप वेगळी आहे. आता लडाख हा जो आहे तर हे यांचं एक जुलेजी म्हणजे काय म्हणतो आपण ऑल पर्पज ग्रीटिंग आहे. म्हणजे वेलकमसाठी, थँक्यूसाठी असं सगळं हे आहे ग्रीटिंग. आणि हे तिथलं बौद्ध संस्कृतीचा जास्त प्रभाव आहे. की तिथलं गुरु पद्मसंभव जे आहेत त्यांचं बुद्धाचा एक अवतार आहे तो. तर त्यांची ही सर्वोत्कृष्ट मूर्ती लडाखमधली आहे. ती मुद्दामून आपल्याला माहीत असावी म्हणून मी फक्त दाखवली. तर लडाखचं लँडस्केप कसं आहे, किती दुर्गम प्रदेश आहे हे कळावं म्हणून मी या 2-3 स्लाइड्स इन्क्लूड केलेले आहेत. हे चांगला म्हणून जो सेकंड हायेस्ट पास आहे तिथला म्हणजे खिंड तिथलं हे आहे. त्याच्यानंतर हे आहे, हे जनरल तुम्ही कुठेही लडाखमध्ये गेलात तरी हे दृश्य तुम्हाला दिसतं. आणि हायेस्ट मोटरेबल रोड म्हणून इतकी वर्ष जो प्रसिद्ध होता खरदुंगला पास, आता उमलिंगला हा सगळ्यात हायेस्ट झालेला आहे कारण तिथं रोड झाला म्हणून. तर हा खरदुंगला पास त्याचं हे आहे. तर मी जेव्हा प्रवास केलेला आहे तर ह्या परिस्थितीत पण प्रवास केलेला आहे. म्हणजे चायना बॉर्डरपर्यंत जाणं किंवा चांगथांग म्हणून जो एरिया आहे तिथं मेंढपाळ राहतात किंवा ती सरोवर आहेत पँगॉंग तुम्हाला माहीत असेल 3 इडियट्समुळं. तर त्या भागात जाताना रस्ते अजिबात नव्हते. म्हणजे असं वाटच काढून जावं लागायचं. तर ते एक अनुभव कसा असतो त्याच्यासाठी म्हणून मी ही स्लाईड इन्क्लूड केली आहे. आता आदिवासी मी जे म्हटलं तुम्हाला तर हे आहेत चांगपा मेंढपाळ. त्या चांगथांग परिसरातले चांगचे म्हणजे पा हे सफिक्स जे आहे ते कुठल्या स्थानाशी निगडीत आहेत हे सांगण्यासाठी असतं. चांगपा म्हणजे चांगमध्ये राहणारे. पश्मिना मेंढ्या हे लोक पाळतात आणि वर्षातले 8 महिने पूर्ण बर्फ असतो लडाखमध्ये आणि 4 महिने सगळं त्यांचं जे जीवन आहे त्या 4 महिन्यावर अवलंबून असतं. त्या मेंढ्यांना चरण्यासाठी ते फिरवत असतात. पण याच्यात मला एक गंमत अशी जाणवली की गवताळ कुरणांचं पर्यावरणशास्त्र म्हणून एक शाखा आहे, विद्याशाखा, की सगळ्यांनाच त्याचा फायदा मिळाला. सगळ्यांच्याच म्हणजे जे मेंढ्या किंवा याक घोडे वगैरे आहेत त्यांना, पण हे त्यांना कोणी शिकवलेलं नाहीये. ते त्यांच्यात जन्मजात आहेत. म्हणजे फक्त मी एकटा ओरबाडून घेईन, माझ्याच सगळ्या जित्राबाला सगळं मिळालं पाहिजे अशी वृत्ती अजिबात नसती. हे त्यांना बरोबर माहीत आहे ह्या लोकांना. ही आहे तिचं नाव पानमा आणि ते आहे ताशी थुंडूप. यांच्या घरात मी राहिले. त्याच घरात पश्मिना मेंढ्या होत्या. तिथंच त्या सगळ्या पश्मिना मेंढ्यांचा वास, त्यांच्या लेंड्या वगैरे असं सगळं होतं. तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये राहिले. त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं. माझ्या लडाख भारताचा अद्भुत मुकुटमणी म्हणून जे पुस्तक आहे त्यात ह्याच्यात मी तपशीलवार लिहिलेलं आहे. ह्या त्या पश्मिना मेंढ्या, या मेंढ्यांची जी वूल असते किंवा त्यांच्या कातडी लगत जे अगदी कोवळी लोकर असते त्याला पश्म म्हणतात. त्याच्यापासून पश्मिना शाली किंवा ती वूल असते त्याच्यापासून लोकरीचे हे बनवतात आणि अतिशय कॉस्टली हे आहे, मुलायम लोकर असते. तर ह्या मेंढ्यांचं ते चरायला ते घेऊन जात असतात.
लडाखमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. तर हे जे आहे काही जी वैशिष्ट्ये आहेत त्यातलं हे एक मी वेगळं वैशिष्ट्य सांगते. तुर्तुक म्हणून भाग आहे लडाखमध्ये, म्हणजे पाकिस्तान आणि भारताची ती बॉर्डर आहे. आणि तिथलं वैशिष्ट्य म्हणजे आहे की तिथली 4 गावं 71च्या युद्धाच्या आधी पाकिस्तानात होती आणि एका रात्री ते लोक झोपले, ते पाकिस्तानात झोपले, दुसऱ्या दिवशी हिंदुस्थाननी ते घेतलेलं होतं, दुसऱ्या दिवशी उठले ते हिंदुस्थानात होते. तर तिथं ही फरोल साईट म्हणून एक साईट आहे. तिथं हे जे तुम्हाला दिसतंय हे आहेत कोल्ड स्टोरेज. हे शेकडो वर्षांपासून इथं आहेत. इथल्या लोकल लोकांनी ते सगळे बनवलेले आहेत. त्याचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल, फक्त दगडाच्या कपच्या आहेत आणि वरती स्लेट वगैरे असं सगळं आहेत. आणि तिथं जे उपलब्ध लाकूड आहे, विलो किंवा असं, त्याचेच वापर केलेला आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की हा आता तिथला तो गुलाम म्हणून आहे, तो ते सगळी माहिती सांगत होता. हा मूळचा मंगोल आहे. ते लोक सगळे आक्रमण करून इकडे आले, आता इथे स्थायिक झाले, त्यामुळे आता ते हिंदुस्थानीच आहेत. तर ह्याच्यात पाऊल टाकलं तर आतला आणि बाहेरचं ह्याच्यात प्रचंड टेम्परेचर डिफरन्स आहे. इतकं गार आहे आतमध्ये. आणि तिथं असे रॅक्स केलेले आहेत. त्या रॅकमध्ये 4-5 फॅमिलींचं मिळून एक चेंबर असतं, अशी ती आहेत. ते नानचुंग म्हणतात त्याला. आणि तिथं घरातलं सरप्लस लोणी किंवा चीज आणि घरातले पारंपरिक ठेवणीतले कपडे जे असतात, परंपरेने चालत आलेले 100 वर्ष जुने वगैरे, ते तिथं ठेवतात. कसर लागू नये, वाळवी लागू नये, कीड लागू नये वगैरे म्हणून. आणि आजही आम्ही ज्या दिवशी गेले त्या दिवशी तिथं 35-40 वर्ष जुनं चीज आणि लोणी ठेवलेलं होतं. आणि आहे तसं होतं. आपल्या फ्रीजमध्ये 8 दिवसाच्या वस्तू टिकत नाहीत. पण हे त्यांचं इंडिजिनस नॉलेज जे म्हणतात, म्हणजे त्यांच्याकडंच असलेलं, त्यांनीच डेव्हलप केलेलं हे आहे. हे ते नानचुंग आहे. हे त्याचा जरा एक वेगळा व्ह्यू हे घेतला. असे बरेच तिथं आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पृथ्वीच्या पोटामध्ये टेम्परेचर डिफरन्सेस खूप होत नाहीत. आणि मागे काराकोरम पर्वत आहे, त्याच्यातून जे वारं वाहतं त्यामुळं ही इथं करता आलेलं आहे. संपूर्ण भारतात किंवा जगात सुद्धा म्हटलं तर ही फरोल साईट फक्त नानचुंगसाठी आहे, इतरत्र हे कुठं सुद्धा नाही आहे. आता हे जे लोक फिरतात मेंढपाळ किंवा लडाखमध्ये सुद्धा निसर्गाचा एवढा रुद्रावतार असतो की बर्फवर्षा होतो किंवा दरडी कोसळतात, अनेक त्यांना हे करावं लागतं. मग त्यातून त्यांचं ते निसर्गपूजक आहेत तसं त्या शक्तींना प्रसन्न केलं तर संकट येणार नाही, अशी एक हे असते. त्यातून ह्या अशा प्रकारच्या पूजांचं ते तिथं अनेक वर्षांपासून चाललेलं शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या ह्या ज्या प्रथा किंवा दर्द असं म्हणतात, त्या जमातीविषयी मला सांगायला तुम्हाला आवडेल. ही जे आहेत हे फक्त बटालिक पर्वत रांगांच्या पायथ्याशी 4 गावात ही जमात राहते. आणि ते हानू, दार्चिक आणि गारकेन अशी ती 4 गावं आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त हे लोक कुठं सुद्धा नाही आहेत. आणि यांचं सगळं वेगळं आहे. ह्यांची भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी. ह्यांचा देव म्हणजे सूर्य, घोडा, लाब्द्राकस म्हणून आहे. ते सेंद्रिय शेती करतात, कुठल्याही प्रकारचं बाहेरचं हे वापरत नाही. त्या 4 गावांच्या बाहेर ते लग्न किंवा इतर कुठलेही असे व्यवहार करत नाहीत. आणि पाण्याचे कॅनल्स काढण्यात कड्यांमधनं ते अतिशय माहिर आहेत. पण त्यांच्या भाषेची एक गंमत, ब्रोक्स्काद नावाची भाषा आहे त्यांची. गंमत मला अशी वाटली की आपल्याकडे आपण कंगवा म्हणतो, ते कुंगो म्हणतात. किंवा बेबी म्हणतो आपण, ते बेबो म्हणतात. आणि आईला आये म्हणतात. म्हणजे हे जे साम्य आहे ना, ते मला इतकं आश्चर्यकारक वाटलं. आणि हे लोक स्वतःला आर्य समजतात. त्यांच्या ओरिजिनबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. कधी म्हणतात की ते बाल्टिस्तान गिलगिटमधून इकडे मायग्रेट झाले आणि इथं स्थायिक झाले. कधी असं म्हटलं जातं की अलेक्झांडरचे जे सैनिक इकडे मागे राहिले त्यांचे हे वंशज आहेत. पण हे लोक जे आहेत ते अतिशय, त्यांचं दुसरं एक म्हणजे आपल्याकडे कशी पारायणं चालतात तसं त्यांच्याकडे गेसर सागा म्हणून एक साहित्य आहे, त्याचं पारायण चालतं. जेव्हा सुगी नसते त्यावेळेला, सुगीच्या वेळेला कामच करायचं, पारायण वगैरे काही करत बसायचं नाही, असं सगळं त्यांचं असतं. पाणी, फुलं, पर्वत हे त्यांच्या दृष्टीनं अतिशय पवित्र असं मानलं जातं. आपल्याकडे स्त्री देवता असतात प्रजननाच्या, समृद्धीच्या, तशाच त्यांच्याकडे पण स्त्री देवता आहेत. म्हणजे हे जे कॉमन फॅक्टर्स मला इतके जागोजाग असे जाणवत गेले. आणि सगळ्यात मुख्य
मुख्य म्हणजे ह्याच्यात आपण अक्षय तृतीयेनंतर पूर्वी पद्धत होती की आंबा खायचा, पहिला त्या दिवशी खायचा. तसंच त्यांच्याकडचं महत्त्वाचं फळ आहे जर्दाळू. पिकलेला जर्दाळू एका ठराविक दिवशीपर्यंत समोर पडला तरी ते खात नाहीत, त्या दिवसानंतरच खातात. म्हणजे ह्या प्रथा सुद्धा इतक्या कॉमनली सगळीकडे आढळतात. आणि एक पेसेल म्हणून मानववंशशास्त्रज्ञ आहेत, त्यानं असं म्हणलंय अश्मयुगात कशी जीवनशैली असेल त्याचं हे ओपन म्युझियम जे आहे, ओपन लिव्हिंग म्युझियम, ते म्हणजे ही जी 4 गावं आहेत ती. आणि असे हे द्रोकपा लोक आहेत. आम्ही पोचलो त्यावेळेला जाईपर्यंत नॉट अ ट्री इन साईट, नॉट अ फुटप्रिंट टू फॉलो, अशीच परिस्थिती होती. कोणाला विचारावं असं पण कोणी वाटत नव्हतं. आणि इथं पोचलो तर आपल्याकडच्या बायका कशा संध्याकाळी जळणाचे भारे घेऊन येतात तशाच ह्याच्यातून येत होता. भाषेचा प्रॉब्लेम होता, पण चेहऱ्यावरचं हसू, डोळ्यातलं जे त्यांच्या एक हे होतं, बोलण्याची जी हे होती, त्याच्यामुळं आमचं सुकर झालं, फोटो काढता आले. हे त्यांचं घर आहे. इथं द्रास जवळच आहे, ह्याच्या -45 डिग्रीजपर्यंत टेम्परेचर जातं. यांच्याकडेही प्रचंड बर्फ वर्षा होतो, पण ह्या अशा घरातनं ते राहतात. आता बऱ्यापैकी रस्ते, शाळा वगैरे तिथपर्यंत झालेले आहेत. आता नॉर्थ ईस्टमधला काही भाग आपण बघू. मेघालय आपल्याला माहीत आहे, चेरापुंजीला सगळ्यात जास्त पाऊस हे शाळेत आपण शिकलेलो आहे. तर अबोर्ड ऑफ क्लाउड्स म्हणजे मेघांचं, पाऊसधारांचं, धुक्याचं हे माहेरघर आहे मेघालय म्हणजे. तर इथं सुद्धा खासी, जैंतिया ह्या जनजाती आहेत, गारो वगैरे अशा सगळ्या हे राहतात इथे. आणि त्यांचा धर्म जो आहे तो नियाम खासी असा म्हटला जातो. इथं ना अजूनही किंगडमची प्रथा आहे. राज्य आपलं आता हे जे काही घटना आणि लोकशाही वगैरे सगळं आहे, पण तिथं राज्य त्यांचं जे लोकल हे आहे ते. तर लिंगडोह म्हणून जे एक किंगडम आहे त्या राजघराण्यातली ही फिलारी ही माझी मैत्रीण आहे. हिनं मला जो मेघालय दाखवला तो पूर्णतः वेगळा आहे, की आपण जे नेहमी बघतो चेरापुंजी वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी, त्यापेक्षा ही आणि हिचा वेश नावाचा मावस भाऊ होता, त्यांनी आम्हाला शिकवलं. मॉफलं वैशिष्ट्य मेघालयचं म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणावर देवराई आहेत आणि देवराई हा त्यांचा देव आहे. तर मॉफलॉंग ही जी देवराई आहे ती 192 हेक्टरमध्ये आहे आणि तिथं 400 पेक्षा जास्त महावृक्ष आहेत, औषधी वनस्पती आहेत, नंतर एपिफाइट्स आहेत, लायकेन्स आहेत, ऑर्किड्स आहेत, फर्न्स आहेत. आणि काही ठिकाणी इतकं घनदाट आहे की सूर्याचा किरण सुद्धा खाली येत नाही. आणि हा जो स्पॉट आहे तिथं जे तुम्हाला असे दगड दिसतील तर ते त्यांच्या पूर्वजांच्या स्मृती जपण्यासाठी ते उभे केलेले असतात. मेनहर म्हणतात त्याला. तर हे असं सगळं आहे. या देवराईत शिरताना तिनं आम्हाला त्यांचा पारंपरिक ड्रेस घातला. मी आणि माझी मैत्रिणी आणि तिची मुलगी अशा तिघी होतो. त्यांचा पारंपरिक पूर्ण ड्रेस, दागिने वगैरे घातले. तिथल्याच पाना फुलांचे मुकुट करून आमच्या डोक्यावर घातले. पूर्ण देवराईत आधी आत शिरताना प्रार्थना केली की चुकून माकून एखादं पान तोडलं गेलं, फूल तोडलं गेलं तर त्याची माफी कर म्हणून. ती लवासा म्हणून देवता आहे, तिची प्रार्थना केली गेली. आणि मग आम्ही पूर्ण ती देवराई फिरलो. तिथून बाहेर पडताना मला असं वाटलं की तो मुकुट आपण कुठेही गेलो तर सौनीर म्हणून काहीतरी आणतो, तर तो आपण घेऊन जावा. तर तिनं तो माझ्या डोक्यावरचा काढला आणि झाडाखाली ठेवून दिला. तर मी म्हणलं असं का केलं? ती म्हणली नाही, देवराईतनं एक सुकलेलं पान सुद्धा न्यायचं नाही बाहेर. त्यामुळं तर तिथं मला आपण जे म्हणतो ना भाषणात टेकअवे असतो किंवा काय त्या कार्यक्रमाचा टेकअवे म्हणजे तुम्ही काय घेऊन गेलात त्या कार्यक्रमात, तिथं मला कळलं की निसर्ग जपणं हे किती पॅशनेटली ते करतात. म्हणजे असं नाही बरं ठीक आहे घेऊन जा तू वगैरे, असं काहीही त्यांनी केलं नाही. तर ही ती देवराईचे फोटोग्राफ्स आहेत. त्याच्यानंतर तिथं उंगॉट नावाची एक नदी आहे. तुम्ही इकडचा जो फोटो आहे उजव्या बाजूचा तो सोशल मीडियावर अनेक वेळेला बघितला असेल की ती इतकी ट्रान्सपरंट क्रिस्टल क्लिअर आहे की त्या बोटीतल्या माणसाचं प्रतिबिंब पण खाली दिसतंय. हा खूप व्हायरल झाला होता फोटो. तर ती उंगॉट नदी आहे, ती पाहण्यासाठी गेलो आम्ही. तिथं सुद्धा ही नदी इतकी क्रिस्टल क्लिअर राहण्याचं कारण हेच की प्रदूषण नाही, कुठला कचरा तिथं ते करत नाहीत, देवच मानतात त्या नदीला. आणि खासी भाषेत नदी म्हणजे वाह. तर म्हणून मी म्हटलं की किती सुंदर आहे वाह उंगॉट, म्हणून मी त्याच्यावरती असं हे केलेलं आहे. आणि
इथं ज्या मगाशी मी म्हटलं तुम्हाला की ज्या वेगवेगळ्या देवराई आहेत, तर तशा आपल्या अनेक स्टेट्समध्ये आहेत. केरळमध्ये आहे तिला सर्पकाऊ म्हणतात, किंवा ओदिशात जाहेरा म्हणून म्हणतात, मणिपूरमध्ये उमंगलाई आहे, आणि ह्या सगळ्या आपल्याकडे पण देवबंद, देवघाट वगैरे असं सगळं म्हटलेलं आहे. आणि देवराई म्हणजे माणूस आणि निसर्ग यांचं सहसंवादी जीवन कसं असतं ह्याचं सगळं हे उदाहरण आहे. आणि ही जी आता मी स्लाईड दिसते ती आहे लिव्हिंग रूट ब्रिज. मेघालयातलं हे वैशिष्ट्य आहे की ही जिवंत मुळं आहेत. आपण इंडियन रबर ट्री म्हणतो ज्याच्यातनं लॅटेक्स काढतात, ते ही झाडं आहेत. त्याची जी सेकंडरी एरियल रूट्स असतात ती आपल्याला हवी तशी वळवून वाढवून हे ब्रिज बनवलेले असतात. आणि त्यांचं एक असं म्हणणं आहे की शेकडो वर्ष टिकतात हे ब्रिज. आणि ही एक परिसंस्था म्हणून असते, म्हणजे पक्ष्यांची घरटी आहेत त्याच्यामध्ये, कीटकांची आहेत, किंवा तिथे क्लाउडेड लेपर्ड आहे, म्हणजे असं ढगासारखं ठिपके असलेला जो बिबट्या आहे तो, तर त्याचा जाण्या येण्याचा मार्ग आहे, किंवा तिथल्या वन्य प्राण्यांचा, माणसांचा जाण्या. आता हा जो ह्याच्यासारखा आहे की या कड्यावरून त्या कड्यावर जायचंय, त्याच्यासाठी हा ब्रिज बांधलेला आहे. म्हणजे तो किती मजबूत असेल. तर ह्या ब्रिजचं वर्णन असं आहे की तो स्वनिर्माणक आहे, म्हणजे स्वतःहून वाढत जातो आणि मजबूतीकरण पण करतो. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या ब्रिज त्यांना काय शिकवतात, किंवा हे साकव जे आहे ते, की आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्या, काळाबरोबर कणखर होत राहा आणि संयम ठेवा. हे त्यांचं म्हणणं आहे की हे ब्रिज आम्हाला शिकवतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं तत्वज्ञान असं आहे की माणूस मरून जातो पण झाडं जगतात, झाडं जगवतात. तर त्याच्यासाठी म्हणून हे लिव्हिंग ब्रिज त्यांचे आहेत. याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही साईट स्पेसिफिक आर्ट म्हणून एक असते, म्हणजे त्या ठिकाणची कला म्हणतात, स्थळ विशिष्ट कला. तर हे जे आहेत ब्रिज हे दुसरीकडे कुठं नाहीत, इथंच आहेत फक्त, म्हणजे त्या स्थानाचं ते वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे आर्किटेक्चरली सुद्धा ह्याला अतिशय महत्त्व आहे. बॉबॉनिक इफेक्ट असं ह्याला आर्किटेक्चरमध्ये सुद्धा म्हणतात. म्हणजे एखादं जिवंत झाड त्या वास्तुरचनेत असणं, असा तो एक अप्रोच आहे आर्किटेक्चरमधला. तो इथं सगळ्यात आपल्याला हे होतो. आता तुम्हाला मेघालयातला आणखीन एक आश्चर्य दाखवते, हे जिंग्रवाई लावबेई म्हणून. तर हे काय आहे, हे ते गाव आहे कॉंगथॉंग नावाचं. हे BJPचे राकेश सिन्हा म्हणून जे खासदार होते त्यांनी हे दत्तक घेतलं होतं, जे सुरुवातीला आलं गावं दत्तक घ्यायची. आणि अतिशय स्वच्छ गाव आहे. या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की इथली बाई जेव्हा गरोदर राहते त्यावेळेला ती आपल्या होणाऱ्या बाळाचं नाव म्हणून 2 ट्यून्स तयार करते. एक शॉर्ट ट्यून असते, एक लॉंग ट्यून असते. शॉर्ट ट्यून अशासाठी आपण कसं आपल्या घरातल्या मुलांना गुंड्या, सोनू म्हणतो, तसं घरातल्या घरात हाक मारण्यासाठी. आणि ते डोंगरात जातात, लांब अंतरावर जातात, तर तेव्हा हाक मारण्यासाठी ती लॉंग ट्यून असते. आणि ही दोन्ही ट्यून्स त्या मुलाच्याच फक्त असतात. उद्या ते मूल मोठं झालं, म्हातारं झालं, गेलं तरी ती ट्यून पुन्हा दुसऱ्यासाठी वापरली जात नाही. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की आवाजाचा वेग खूप जास्त असतो. हे प्रिन्सिपल वापरून त्यांनी ह्या ट्यून्स केल्यात की लांबवरच्या माणसाला बोलवून घ्यायचंय. तर मी तिथं एक्सपेरिमेंट करून बघितलं. मी म्हटलं हाक मार बरं त्या मुलाला. तिनं हाक मारली. मग मला असं वाटलं की आईनं असला काय वेगळा आवाज काढला म्हणून ते मूल आलं असेल. मग ते दुसरं मूल कुठं आहे तर म्हणली लांब खेळते, मग त्याची ट्यून म्हण, तर ते पण आलं. किती एक्सपेरिमेंट केले मी, व्हिडिओ काढले, पण ते अतिशय व्हिसलिंग व्हिलेज म्हणतात ह्याला, शिट्ट्या मारणारं गाव. तर हे भारतातलं हा जो प्रकार आहे तो केवळ अद्भुत असा सगळा आहे. आणि हे सगळे जे लोक आहेत इथले, तर त्यांचा जो धर्मसमूह, एक अम्ब्रेला टर्म आहे त्यांना सेंग खासी असं म्हणतात. भाषा त्यांची आहे ती खासी भाषा आहे. आणि गंमत अशी आहे की त्यांची मातृवंशी परंपरा आहे आणि मूळ कुळस्त्री असते त्यांची, लावबेई तिचं नाव. आणि तिच्या सन्मानासाठी हे ट्यून्स तयार केले जातात. म्हणून त्या ट्यूनला जिंग्रवाई म्हणतात. जिंग्रवाई लावबेई म्हणजे तिच्या सन्मानासाठीची ही ट्यून आहे असं. आणि ह्या ट्यून्स कशा असतात, पानांची सळसळ, पाण्याची जुळजुळ, असे जे आवाज आहेत निसर्गातले, तशा सगळ्या ह्या ट्यून्स असतात. तर हे मेघालयचं अतिशय वैशिष्ट्य आहे. आपण पुस्तकात घटपर्णी बऱ्याचदा शिकलेलो आहे, पण आपल्याकडं ती नसते. तर मला ती तिथं दिसली म्हणून मी एक कीटक भक्षी वनस्पती आहे म्हणून ही सहज एक स्लाईड टाकली की तिथला निसर्ग कसा आहे त्या दृष्टीनं म्हणून. आता दुसरं तिथलंच नॉर्थ ईस्टचं जे आहे ते आहे मणिपूर. मणिपूरला मी नेहमी म्हणते की एक लय असलेला थिरकणारा असा हा प्रदेश आहे. तर कशासाठी तसं म्हणते मी, तर ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, तर तिच्या उजवीकडे तिनं जो ड्रेस घातलेला आहे तो मणिपुरी डान्सरचा आहे.
6 शास्त्रीय नृत्य जी भारतातली आहेत प्रसिद्ध, त्यातलं एक मणिपुरी नृत्य आहे, हा एक आहे. आणखीन का ते थिरकणारा प्रदेश आहे तेही मी सांगते. हा त्यांचा जैनसेम म्हणून ट्रॅडिशनल ड्रेस आहे इकडचा जो आहे तो. आणि आम्ही ज्यांच्या घरी राहिलो माई पाकचो म्हणून, त्याचं किनाऱ्यावर पण घर होतं आणि सरोवर आहे तिथे लोकताक म्हणून, तिथंही त्यांचं घर होतं. दोन्हीकडे आम्ही राहिलो. तर तिथं त्याच्या बायकोने इतक्या हौसेने आम्हाला हे कपडे घातले आणि खूप ते सगळा अनुभव घेता आला. आता इथं तुम्हाला अशा रिंग्स दिसतील, हे लोकताक सरोवर आहे आणि त्या ज्या रिंग्स आहेत तर ते अधिक स्पष्ट दिसण्यासाठी ह्या रिंग्स आहेत. ह्यांना फुमडी म्हणतात. तर माती, कुजलेले पदार्थ, सेंद्रिय पदार्थ आणि पानवनस्पती याची मिळून या लोकताकमध्ये बेटं तयार झालेली आहेत. काही मीटरपासनं काही स्क्वेअर किलोमीटर इतका त्याचा एरिया असलेली ही आहेत. याच्यावर मच्छीमार राहतात, अशी त्यांची घरं आहेत आणि रात्री मच्छीमारी करतात. आणि असं हे लोकताक हे तिथलं वैशिष्ट्य आहे. नांबुल आणि नांबोल अशा 2 नद्या ह्या सरोवरात येऊन मिळतात आणि या ह्याच्यात आम्ही राहिलो. ही अशा मच्छीमारांच्या झोपड्या असतात. ह्या झोपडीत जाताना आपण कसं शेजाऱ्यांच्याकडे कोण पाहुणे आले तर हाक मारतो, यावं आमच्याकडे, हळद कुंकू लावतात, हातावर काहीतरी फुटाणे शेंगदाणे ठेवतात. तसं त्या एका बाईने आम्हाला हाक मारली म्हणून आम्ही तिच्या घरात गेलो. तिनं चंदनाचा नाम लावला. तिथले बहुतांश लोक वैष्णव आहेत मणिपूरमधले आणि तिनं आमच्या हातावरती जे ठेवलं ते पुढं दाखवते मी. हे माई पाकचोचं लोकताकमधलं घर. इथं आम्ही राहिलो. छान मचाण बांधलेलं होतं. कसा वेळ गेला काही पत्ता लागला नाही तिथे. ही त्यांची मच्छीमारीची पद्धत आहे आणि वेगवेगळे ते मासे तिथं गोळा करतात आणि विकली मार्केटमध्ये जातात. आणि हे असं तुम्हाला फुमडीमधनं प्रवास करून जावं लागतं. आणि हे असे तिथं त्यांच्याच घरात चुलण होतं, त्याच्यावर 2-3 ह्याचं रॅक होतं, त्याच्यावर असे छोटे छोटे मासे ठेवलेले, ते दुरावलेले होते टिकण्यासाठी. आणि जसं शेंगदाणे फुटाणे हातावर ठेवतात तितक्या सहजपणाने 4-5 तिने आमच्या हातावर ठेवले ते. आणि इतकं म्हणजे आपल्यासारखंच ते वाटतं ना, काही वेगळं वाटत नाही त्यांचं. आता हे काय आहे तुम्हाला अशी गंमत वाटेल, म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. तर असं काहीतरी सारख्या बायका गोळा करायच्या, पाठीवरती बांबूचं बास्केट त्याच्यात उचलून टाकायच्या. तर मी माझ्या ड्रायव्हरला म्हटलं हे काय आहे, काय गोळा करतात त्या? तर म्हटलं गोगलगाई गोळा करतात. तर मला वाटलं कीड सारखं त्या खात असतील म्हणून वाचावं म्हणून करतात. तर म्हटलं इतक्या होऊन त्रास होतो का पिकाला? तर तो म्हणला नाही आम्ही खातो म्हणला त्या. आणि नंतर त्यानं मला ह्याच्यात दाखवलं मार्केटमध्ये आपल्याकडे कसे मटारचे ढीग असतात तसे गोगलगाईंचे ढीग, आणि ते रितसर त्यांच्याकडे रोज म्हटलं तरी खातात. मी म्हटलं मला रेसिपी सांग, नाही खाता. म्हटलं खाणार आहे का? म्हटलं नाही. मग नाही सांगत म्हटलं तुम्हाला. आता नाचरा का मी म्हणते प्रदेश, तर हे जे आहेत सांगाई हरणं तिथे आहेत लोकताक लेकमध्ये. त्यांना डान्सिंग डिअर म्हणतात. तर साधारण एक 25 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियाची ती फुमडी आहे. त्या फुमडीवर केईबुल लामजाव नावाचं एक नॅशनल पार्क आहे. जगातलं एकमेव तरंगत नॅशनल पार्क आहे आणि तिथं ही हरणं आहेत. आज त्यांची संख्या 200 ते 250 फक्त आहे. आणि ती फुमडी पाण्यात असते, त्यामुळे आपण जरी चाललो तरी अशी अशी हलते आणि आपण नाचतच चालतो. ती हरणंही त्याच्यावर चालतात तेव्हा ती नाचत चालतात असं वाटतात, म्हणून त्यांना डान्सिंग डिअर्स असं म्हणतात. आणि हा त्यांचा राज्य प्राणी आहे. आणि निसर्ग आणि ते लोक मणिपूरमधले त्यांचा बाइंडिंग सोल असं ते मानतात आणि त्यांचा अतिशय लाडका असा हा प्राणी आहे. ह्या फुमडीचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे उन्हाळ्यात पाणी जेव्हा कमी होतं ते ती फुमडी खाली बसत जाते तळापर्यंत आणि तळाला टेकते. तिथं ते गवत जे आहे ते त्यांना हवं ती जीवनद्रव्य घेतं आणि पावसाळ्यात वर आल्यावर ती फुमडी वर येते. आता काय झालंय, धरण बांधलंय त्यामुळे पाण्याची लेव्हलच कमी होत नाही, फुमडी खाली बसत नाही, त्या गवताला त्यांची जीवनद्रव्य मिळत नाहीत, गवत वाढत नाही, म्हणचा परिणाम हरणांवर झालाय. पोचिंग सुद्धा आहे, त्यामुळे ती संख्या इतकी मर्यादित झालेली आहे. हे देशाचं अक्षरशः वैभव आहे आणि त्या ह्याला युनेस्कोचे हे पण मिळालेलं आहे, नामांकन सुद्धा मिळालेलं आहे. इथं जसे कॉमन प्रथा आहेत म्हटलं, आपल्याकडे गंगा पूजा करतात, समुद्र पूजा करतात, तशी त्यांच्याकडे लोकताक पूजा करतात, या ह्याची पूजा करतात. आणि इथं ह्या लोकताकमध्ये पाण वनस्पतींची तरंग शेती पण त्या बायका करतात. शिंगाड्यापासून अनेक गोष्टी ज्या पाण्यात उगवू शकतात असं असतं ते.
पेंगबा नावाचा एक मासा तिथं आहे, नगामू म्हणून एक मासा आहे आणि पेंगबा हा त्यांचा राज्य मासा आहे. नगामूचं वैशिष्ट्य असं की नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या हातनं एक त्या माशाची जोडी लोकटाकमध्ये सोडली जाते, त्यांचं लग्नाला शुभेच्छा किंवा शुभ संकेत म्हणून अशी त्यांची ती प्रथा आहे. तर आणि इथं आपल्याकडं सुगीच्या आधी किंवा पेरणीला कोळपणीला शेतकरी एकमेकांना मदत करतात, सामुदायिक काम झालं की इर्जिक घालतात, एकत्र सामुदायिक जेवण असतं. तसं त्यांच्याकडं माशाची वीण घेतात, त्याला ते अथाफुम म्हणतात असं, आणि ते कष्टाचं काम झाल्यावर त्यांचं जे इर्जिक आहे तिला फुम नांबा असं म्हणतात. आणि कल्पना करा पावसाळ्यात किंवा अति वारा असेल त्यावेळेला फुंबड्यांचं काय होत असेल, इतक्या हलतात तर त्याला विशिष्ट शब्द आहे, फुम न गोआबा मातम असं म्हणतात, म्हणजे ती इतकी व्हायलेंटली हलते फुंबडी. तर हा असा सगळ्या परिस्थितीत हे लोक राहतात आणि इतका वैशिष्ट्यपूर्ण प्राणी तिथं आहे. आता हा तिथं चरत असलेलं एक छोटं पिल्लू होतं, त्याचा मी काढला. आता ओदिशा म्हणजे ओरिसा, इथं 62 ट्रायबल ग्रुप्स आहेत, जनजाती आहेत. आणि PVTG म्हणजे पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप, म्हणजे धोक्यात आलेल्या बऱ्याचशा जनजाती आहेत की त्यांची संख्या काही हजारात काही शेकड्यातच राहिलेली आहे आता. तर हे सगळं भुवनेश्वरपासून साधारण 600 ते 650 किलोमीटर अंतरावर हे जिल्हे आहेत किंवा भाग आहेत. रायगडा, जयपूर, कोरापूट, कालाहंडी जिल्हा. जेव्हा वादळ ओरिसाच्या किनाऱ्याला आदळतं त्यावेळेला आपण पेपरमध्ये ही नावं वाचतो, एरवी आपल्याला माहीत नसतात. आणि तिथं जी पर्वतराजी आहे ती आहे मलकानगिरी आणि नियामगिरी म्हणून. तर ह्या सगळ्या भागात हे आदिवासी तिथले राहतात. ही त्यांची शेतीची पद्धत आहे, ह्याला डोंगर छास म्हणतात किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन. म्हणजे आज इथं शेती केली ते 2-3 वर्ष इथं करतात आणि मग नंतर तिथं करणं बंद करतात, दुसरीकडे करतात, म्हणजे जमिनीचा कस जाऊ नये म्हणून. हे पण त्यांचं इंडिजिनियस शेकडो वर्ष चालत आलेलं पारंपरिक ज्ञान आहे. हे तिथलं त्यांचं राहण्याचं हे, आणि हे लँडस्केप तिथलं ओदिशाचं आहे. तिथं ज्या वेगवेगळ्या जनजाती आहेत त्याच्यात लांजिया सौरा आहेत, मोंडा आहेत किंवा कोंड म्हणून आहेत. तर त्याच्यातली ही लांजिया सौरा, तर पुट्टा सिंग म्हणून एक गाव आहे, तेच मी म्हटलं तसं 600 किलोमीटर अंतरावर, त्याच्याजवळ रेजिंगटल नावाची ही लांजिया सौरांची वस्ती आहे. तिथं आम्ही गेलो तर तिथं आम्हाला ह्या ज्या ती जी 2 नंबरची इकडून आहे ती तिकडची, त्या इतक्या उत्साहाने आम्हाला भेटायला आल्या, आमचे हात पकडले आणि अशा खूप छान हसत होत्या. मी सहज तिला विचारलं नाव काय. आता भाषेची अडचण भारतात तशी म्हटलं तर आहे, नाही तर नाहीच आहे. तर तिला मी नाव विचारलं, तिला ते बरोबर कळलं मी काय विचारते. तिनं नाव सांगितलं, अगदी किन्नऱ्या आवाजात ओरडून सुप्रती असं सांगितलं. मग दुसरीचं पण तिनं सांगितलं, हिचं नाव इरंती आहे, या बाजूची आहे ती, इकडची आहे ती सुबा आहे, आणि त्या सुप्रतीचा नवरा म्हणजे तो मधला आहे तो जानी. आणि त्याचा ड्रेस जर तुम्ही बघितला तर ते जे पुढं त्यानं असं घातलंय पट्टा सोडलेला त्याला लांजिया म्हणतात, म्हणून ही लांजिया सौरा जमात. आणि डोक्याचा जो हेडड्रेस आहे त्याच्यात पिसं, पांढरा व्हाईट फाऊल जे म्हणतात त्याची पिसं लावतात. आणि त्यांचे दागिने जर तुम्ही बघितले तर माळा आहेत रंगीन ह्याच्या सगळ्या. आणि तिच्या कानातल्यांच्याकडे बघा पहिलीच्या, ते पुढं मी दाखवते. तर ही ती सुप्रती, हिच्या कानातलं जर तुम्ही पाहिलं तर एवढं स्ट्रायकर बसेल एवढं कानाला तिच्या भोक होतं. आणि हे लक्षात येईल तुमच्या, लहानपणापासून हे भोक एवढं मोठं व्हावं म्हणून ते प्रयत्न करत असतात, छोटं कानातलं घालायचं मग जरा मोठं घालायचं असं करत. आणि तिच्या कानात आधी त्या सुप्रतीच्या नव्हतं ते. तर मी म्हणले हे एवढं मोठं भोक का, असं मी खुणेन विचारलं. तिनं असं ओच्यातनं तो स्ट्रायकरसारखं काढलं, पटापट मला अडकून दाखवलं की हे आमचा दागिना आहे. आणि त्याचं नाव इतकं अवघड आहे की मला राहतात लक्षात, तरी पण ते नाही आहे एवढं लक्षात. आणि तिथं आम्ही बसलो तर त्या प्रत्येक घराच्या भिंतीवर ही अशी चित्र होती. आपल्याकडे वारली चित्रशैली जशी आहे त्या टाईपचीच आहे. आणि त्याला इदितल किंवा अनितल किंवा इत्तलान असं म्हणतात. इत्तलान म्हणजे काय, ईद म्हणजे लिहिणे आणि कितलान म्हणजे भिंत, भिंतीवर लिहिणे, म्हणून ते इत्तलान असं आहे. आणि ही चित्र म्हणजे उठलं आणि चित्र काढलं असं नसतं, त्याला धार्मिक महत्त्व आहे. असं त्या घराच्या प्रमुखाला स्वप्नात संकेत येतो की चित्र
चित्र काढायला पाहिजे. मग आयदर तो तरी काढतो किंवा त्यांचा जानी म्हणून जो पुजारी असतो गावाचा तो हे चित्र काढतो. चित्रात मध्ये मंदुआसुम नावाची त्यांची जी देवता आहे तिचं चित्र मध्यभागी असतं. आता ही खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत, म्हणजे वेगवेगळ्या सणांच्या वेळेला काढलेली, एखाद्या बाळाचा जन्म झाल्यावर, एखाद्याचा मृत्यू झाल्यावर, अशा सुगीच्या वेळेला, पेरणीच्या वेळेला असे विषय असतात त्याचे. तर ती मंदुआसुम मध्ये असते, तर त्याला सुद्धा अर्थ आहेत. याचा अर्थ सुसंगतता आणि समतोल तिचं मध्ये का. आणि दुसरी गोष्ट, मोराचं चित्र हे नेहमी वर असतं, त्याला मारा म्हणतात ते, कारण तो संरक्षक मानला जातो म्हणून त्या चित्रात तो वर असतो सगळ्यात. आणि भूमातेचा जो परिवार आहे, म्हणजे खेकडा आहे, पाल आहे, असे सगळं त्याची चित्र असतात. आणि प्रत्येक ह्याला काहीतरी अर्थ आहे त्याच्यामध्ये, की आंब्याचं झाडाचं काय काढलं असेल तर त्याला एक वेगळा अर्थ आहे वगैरे असं सगळं. आणि ब्रश कुठले वापरतात तर बांबू किंवा खजूर जो आहे पाम त्याचा हे वापरून काढतात. सगळे नैसर्गिक रंग, पाना फुलांचे अर्क, माती वगैरे असं ते वापरतात. आणि यांची सगळ्यात गंमत म्हणजे वकील कसा जागा होतो ते मी तुम्हाला सांगते, की आपल्याकडे हिंदू युनायटेड फॅमिली HUF नावाचा एक कन्सेप्ट आहे, एकत्र कुटुंब. त्यांच्याकडे तसं बिरिंदा म्हणून आहे, म्हणजे एक पूर्वज आणि त्याचे काही वंशशाखा, ते सगळं मिळून तो बिरिंदा होतो. आणि आपल्याकडे कसं सपिंड सगोत्र विवाह होत नाही, तसा बिरिंदात सोयरिकी होत नाहीत त्यांच्याकडे. म्हणजे त्यांचे स्वतःचे नियम, कायदे, प्रशासन सगळं व्यवस्थित आहे. आपण जे म्हणतो आम्हालाच अक्कल आहे फक्त, तर तसं काही नाही, तिथं भरपूर हे. आणि हे सगळं त्यांचं मौखिक परंपरेनं शेकडो वर्ष चालत आलेलं आहे. आणि ह्या ह्याच्यातले चिन्हांचे सुद्धा अर्थ आहे. पक्षाची जोडी किंवा मासा दिसला तर ते धनधान्याचं प्रतीक आहे, किंवा ह्या सगळ्या चित्रशैलीला जॉग्राफिकल इंडेक्स म्हणजे GI टॅग मिळालेलं आहे. इतकं त्याचं या चित्रशैलीचं महत्त्व आहे. आता गव्हर्नमेंटनी त्यांना खूप प्रमोट केलेलं आहे, त्यामुळे कॅनव्हासवर, लाकडावर काढतात, विक्रीला उपलब्ध आहेत, पर्यटक सुद्धा ते घेत असतात. ही तिथं त्यांनी जी 2 तयार केली ती चित्र आहेत. आणखीन एक पण होतं, ते त्यांच्या मृत्यूनंतरचं होतं, पण ते खूप सुंदर होतं म्हणून मी घेतलं. माझ्याबरोबर ज्या होत्या त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की असं चित्र घरात लावायचं नसतं, पण त्यांच्या दृष्टीनं ते चांगलं हे होतं, त्यामुळे आपलं निकष लावून तिथं चालत नाही, त्यामुळे मी ते आणलं. हे ते मेन्हर मगाशी म्हटलं तशी इथं पण प्रथा आहे. घरातलं कोणी जर मृत्यू झाला त्याचा, तर त्याची आठवण म्हणून असे दगड उभे केले जातात, उभे, त्याला मेन्हर म्हणतात. आता हा माहितीच आहे आपल्या सगळ्यांच्या, जगन्नाथ. तर ह्याचं नाव नीलमाधव का ते मी तुम्हाला सांगते. ह्या ज्या लांजिया सौरा ही जी जमात आहे, तर हिचे ट्रेसेस हिस्ट्रीमध्ये रामायण, महाभारत, ऐतरेय ब्राह्मणापर्यंत आहेत. शबरी जी होती ती लांजिया सौरा जमातीची होती. कृष्णाच्या पायाला ज्याचा बाण लागला तो जरासवर, तो ह्या जातीचा होता. सुग्रीवाची वानर सेना या जमातीची आहे, आणि ती वानर सेना नाही तर वननर असं ते म्हणतात. आणि ह्यांचा हा मूळ आदिवासी देवता आहे जगन्नाथी. आणि कशावरनं वाटते ती, तर ती मूर्ती अशी व्यवस्थित रेखीव अशी नाही आहे, हात पाय तिला किंवा असं काही नाही आहे. आणि नीमच्या लाकडापासून बनवलेली ती मूर्ती आहे. आणि त्यांच्या तिथं लाकडाला दारू म्हणतात म्हणून ह्याचं नाव दारू ब्रह्मन. आणि ह्याचे जे डोळे आहेत ते चाकासारखे आहेत, तर त्याचं सिग्निफिकन्स असं आहे की त्याला पापण्या नाही आहेत, म्हणजे तो पापणी पण न लवता आपल्या भक्तांवर अहोरात्र कृपा ठेवून आहे हे दाखवण्यासाठी हा आहे. लांजिया सौरांचा मूळ पुरुष जो आहे तो विश्वावसू, तो ह्या जगन्नाथाची पूजा निळ्या पाषाणाच्या स्वरूपात करत होता, म्हणून ह्याचं दुसरं नाव नीलमाधव असं आहे. आता वाटेत जाताना अनेक जाती जमाती आहेत, तर वस्त्या लागतात, तर ही अशा प्रकारच्या त्या वस्त्या आहेत. असं तिथं जाताना ह्या 2 म्हाताऱ्या आम्हाला तिथं बसल्या, हे 100 पार होत्या आणि गप्पा मारत बसलेल्या होत्या. हा फोटो मी काढला आणि मला ह्या पूर्ण एरियात फिरताना असं नेहमी वाटायचं की आपण कसं राहतो आणि हे बिचारे कसे राहतात, आपला जर जन्म इथं झाला असता तर काय झालं असतं. तर माझी एक ज्येष्ठ मैत्रीण आहेत कल्याणी थत्ते, तर त्यांना मी हा फोटो दाखवला आणि हे मनातलं पण बोलून दाखवलं. त्या म्हणल्या काय झालं असतं, त्यातली तू एक असतीस आणि मी एक असते म्हणे. तर असं. आणि मग ही अशी त्यांची देऊळ किंवा असेंब्ली हॉल वगैरे असं तिथं गावामध्ये असतं. हे आहे, ह्याला जोडीसूम म्हणतात. हे प्रत्येक गावात ही जोड देवता असते, पुरुष आणि स्त्री देवता. पिकं जेव्हा येतात त्याचा नैवेद्य जोडीसूमला दाखवल्याशिवाय ते लोक खात नाहीत. तर असं हे आहे.
काही हे आहेत ना, आपण ह्या वस्त्यांवर जाऊ शकतो. आता लांजिया सौरांच्या इथं जाऊ शकतो आपण. काही जे आहेत ते वीकली मार्केटला येतात, आठवडी बाजाराला, तिथं ते तुम्हाला भेटतात. मग ते असे काही वस्तू विकण्यासाठी येतात किंवा खरेदी करण्यासाठी येतात. मग विकण्यासाठी कुठल्या वस्तू, तर फळं आहेत, आंबा, अननस, चिंच, अशी सगळी फळं विकायला आणतात. मोहाची फुलं, तृणधान्य किंवा झाडू वगैरे बनवून आणतात, मद्य आणतात, असं सगळं ते विकायला घेऊन येतात. त्यांना काय आवश्यक असतं ते घेऊन जातात. त्या वेगवेगळ्या ज्या जमाती तिथं येतात त्यांची आयडिया यावी म्हणून मी हे काही फोटो इन्क्लूड केलेले आहेत. त्यांचे दागिने बघा कशा प्रकारचे आहेत आणि त्या कसं घालतात, आणि वय त्यांची जी काय आहेत, आणि डोंगरात चढून जाणं आणि उतरून येणं अत्यंत सहजपणाने चाललेलं असतं त्यांचं. आता तिथली जी लांजिया सौरा कशी आहे तशी कोंड म्हणून एक जमात आहे. त्याच्यात पण कसं आहे, ते कुठल्या भागात राहतात त्याच्यावर डोंगरिया कोंड, म्हणजे वरच्या भागात राहणारे ते डोंगरिया कोंड, खालच्या भागात राहतात ते कुटिया कोंड. तर ही डोंगरिया कोंड म्हणून आहे. ह्यांची जर तुम्ही बघितलं ना, 1760 हेअर क्लिप्स लावतात, केसांची एक विशिष्ट ह्यानं हेअरस्टाईल करतात. पुरुष पण केस वाढवतात आणि याच प्रकारची हेअरस्टाईल त्यांची असते. आता हे जे आहे ना, तुम्ही जर इतिहासातलं आठवलं 8वी 9वीचं, मोहेंजोदरोची एक मूर्ती आपल्या ह्याच्यात असायची पुस्तकात, कमरेवर हात ठेवलेली पितळ सदृश धातूची एक मूर्ती. ती ही कला आहे, ह्याला डोकरा कला म्हणतात. ही या डोंगरिया कोंढांकडे कला आहे. या कलेचा इतिहास 4000 वर्ष जुना आहे. लॉस्ट वॅक्स टेक्निक म्हणून जे टेक्निक आहे त्यानं हे अशा प्रकारचे दागिने, वस्तू, घोडे, हत्ती असं हे लोक तयार करतात त्या आदिवासी भागात, आणि मग हे विक्रीला इकडे आणलेले असतात. आणि हे असे त्यांचे तिथं त्यांनी मांडून सगळे ठेवलेलं होतं. आता ही डोंगरिया कोंड आहेत तसे हे कुटिया कोंड. आता ह्यांना कुटिया कोंड का म्हणायचं, तर ते जे शिकार करायचे ते त्याचं कुठून कुठून डोकं तोडायचे म्हणून कुटिया कोंड, किंवा कुटीमधून म्हणजे जमिनीतल्या भोकातून जन्म झाला म्हणून कुटिया कोंड असं पण म्हणलं जातं. यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे टॅटू फेस्ट आहेत, चेहऱ्यावर, हातावर सगळीकडे गोंधण. तर ते कशासाठी गोंधण आहे, तर ब्रिटिश काळात किंवा जमीनदार जेव्हा होते त्यावेळेला या बायकांवर वाईट नजर पडू नये म्हणून त्यांचं सौंदर्य झाकलं जावं यासाठी ही गोंधणाची पद्धत सुरू झाली. दुसरी गोष्ट, ह्याला दुसराही एक अर्थ आहे, म्हणजे नाकावर ज्या रेघा आहेत त्या स्त्रीत्वाचं हे आहे, प्रतीक आहे, किंवा ठिपके आहेत ते परिपक्वतेचं आहे. म्हणजे त्यांचं ना कुठलाच गोष्ट अशी नाही की रँडमली केली आहे बिना अर्थाची. त्यांच्या कपड्यांचे रंग सुद्धा आहेत, लाल, निळा, हिरवा, तपकिरी. तपकिरीचा मातीचा रंग आहे, नंतर निळा आकाशाचा पाण्याचा रंग आहे, हिरवा निसर्गाचा रंग आहे. म्हणजे ते रंग, त्याची डिझाईन हे सगळं निसर्ग संवादी, निसर्गाशी संबंधित आहे. आता ही त्या ह्याची हे आहे. यांची दुसरी एक भयंकर प्रथा म्हणजे हे पूर्वी नरबळी द्यायचे, आणि ही प्रथा ब्रिटिशांनी बंद केली. तर मेजर जनरल जॉन कॅम्पबेल म्हणून होता ब्रिटिश अधिकारी, त्याला त्या ड्युटीवर त्यांनी हे केलं होतं. तो 13 वर्ष ह्या लोकांच्या सहवासात राहिलं. त्याचं एक पुस्तक सुद्धा आहे की या लोकांच्या सहवासात मी 13 वर्ष राहिलो, त्याचं ते अकाउंट आहे. त्यानं ती प्रथा बंद केली. त्याच्यानंतर ते म्हैस बळी द्यायचे, त्याला केदू म्हणतात ते. आणि असं प्रत्येक गावात हे जे स्थान आहे इथं बळी द्यायचे, ह्याला धरती मुंडा असं म्हणतात. आणि आता काही नाही आहे तसं, कुठले बळी नाहीत, पण ती जे वर्णनं आहेत ना ते नरबळी किंवा हे देण्याची, ती अक्षरशः अंगावर काटा आणतात. आता हा आपण एक भयंकर प्रकार म्हणू. दुसरा प्रकार कसा आहे माहिती का, आता आपल्याकडं आपण पाहिलं की कोविड नंतर अन्न सुरक्षेचा विषय जेव्हा झाला तेव्हा जयशंकर जे आहेत त्यांनी सांगितलं की 3 बिग सीचा प्रॉब्लेम जगात आहे, म्हणजे कॉन्फ्लिक्ट, कोविड, आणखीन एक हे. तर त्याच्यासाठी हे जे आहे तृणधान्य, तर ती वापरा, म्हणजे मग ह्या अन्न सुरक्षा आपल्याला मिळेल. तर या तृणधान्यांना 1960 सालात कदान्न, क्षुद्रान्न म्हणून अगदी हाडहूड केलं गेलं होतं. सोयाबीन आणि गव्हाचा जास्त प्रचार झाला. आणि आता परिस्थिती अशी आहे की तुम्हाला परत निसर्गाकडेच वळावं लागतंय. मग ह्याचे तुम्हाला न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आता कळल्या, मग ह्याच्यातून तुम्हाला एनर्जी किती मिळते हे कळलं. तर अशा प्रकारची 60 तृणधान्य हे लोक उगवतात. आता इथं मी काही हे केलेले आहेत, बाजरा आहे किंवा वरी आहे किंवा रागी म्हणजे नाचणी आहे किंवा कांगणी म्हणतात ते, किंवा हे ज्वारी. तर अशा प्रकारची ते हे करतात. हे लोक उत्कृष्ट
उत्कृष्ट हॉर्टिकल्चरिस्ट आहेत, म्हणजे फलोत्पादक आहेत, त्यांच्या इतकं फळाचं उत्पादन कुणी घेत नाही, अशा सगळं हे आहे. आणि त्यांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे झाडाखाली पडलेलं फळ ते उचलत नाहीत, घेत नाहीत, कारण त्यांचं म्हणणं ही नैसर्गिक व्यवस्था आहे, पुढचं झाड उगवून यावं याच्यासाठी. म्हणजे त्यांची जी बंधनं त्यांनी घालून घेतलीत आणि पाळतात ते फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या डोंगरिया कोंढांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा जो संपूर्ण नियामगिरीचा परिसर आहे, इथं बॉक्साईट आहे. तर वेदांता ग्रुपनी इथं तो प्रकल्प सुरू करायचं हे केलं होतं बॉक्साईटच्या खाणींचं. त्याला डोंगरिया कोंढांनी इतका प्राणपणाने विरोध केला, हे मॅटर सुप्रीम कोर्टपर्यंत गेलं. सुप्रीम कोर्टने सांगितलं की त्यांचं हे जे डोंगरिया कोंढा जेवढी गावं आहेत त्यांचं रिटर्न कन्सेंट आणा की ह्या खाणी सुरू करण्यासाठी. 12 ग्रामसभांनी एक जात संमती नाकारली की आम्ही देणार नाही. त्यांचं म्हणणं नियामगिरी हा आमचा देव आहे, त्यानं आम्हाला शेकडो वर्ष सांभाळलं, आमची मुलं बाळं तो पुढं सांभाळणार आहे, त्याला जखमी आम्ही करू शकत नाही, त्याला हर्ट करू शकत नाही, त्याला धक्का लावायचा नाही. आणि हे निसर्ग संवर्धन संरक्षणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. कायदेशीर लढा ह्या लोकांनी जिंकलेला आहे. ह्या लोकांची आणखीन एक वैशिष्ट्य, आता त्या ह्याच्यावरनं मिलेट्सवरनं मी सांगते, तिथं बारलांग जात्रा म्हणून एक यात्रा असते. ती यात्रा कशाची आहे तर बीज संवर्धन उत्सव असतो. आणि तिथं ही जी आहे ना हिला बिहाना मा म्हणतात. ह्या ज्या प्रत्येक जमातीत अशी एक बाई असते की जी ही पारंपरिक बियाणं देशी वाणं आहेत ती निवडून काढते, चांगली ती स्वच्छ करते, ती साठवते, जपते पुढच्या पेरणी हंगामासाठी. आणि त्याच्यानंतर हा पेरणीपूर्व उत्सव जो असतो त्यावेळेला नदीची किंवा ओहोळाची गाळ माती अशा छोट्या छोट्या सुगडातून भरून आणतात आणि ती मिरवत गावात आणतात. त्याच्यात ते सगळं बियाणं पेरतात. 8 दिवस हा उत्सव असतो. ते कोंब उगवून येतात आणि मग त्याच्यानंतर ही बिहाना मा त्या सगळ्यांना ह्याचं वाटप करते. बरं, नुसतं वाटप करत नाही, ह्याचं पीक चांगलं यावं कसं ते काय करायला पाहिजे, लावायचं कसं, असं सगळं हे करते. म्हणजे बीज प्रसार आणि ज्ञानप्रसार हे सगळं नृत्य तेव्हा चालत असतात सगळी रोज संध्याकाळी. त्यांची जी लोकगीतं आहेत त्याच्यातनं ही बिहाना मा मौखिकदृष्ट्या जे सांगत असते त्यातनं पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं हे काम आहे. आणि देशीवाण कॉन्झर्वेशनचं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याकडं राहीबाई पोपरेंनी आता ते सुरू केलेलं आहे. अशा अनेक आता बीजमाता म्हणतात त्यांना. आता ही पुढची जमात आहे, मी जरा फास्ट घेते की कारण वेळ फार जाऊ नये म्हणून. तर बोंडा म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा कुठल्या भागात राहतात त्याच्यावर आहेत. खाली डोंगराच्या पायथ्याशी राहतात ते आणि वर राहतात ते अपर बोंडा. अपर बोंडांच्या गावात तुम्ही जाऊ शकत नाही. आणि ते लोक अत्यंत उद्धट स्वभाव आणि खुनशी स्वभाव आणि मारूनच टाकायचं माणसाला काही बिघडलं की, अशा स्वभावाचे ते लोक आहेत. आता ह्या बायकांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या डोक्याला केसच नसतो, एकही ठेवत नाहीत केस. आणि ह्या ज्या माळा घालतात हे त्यांचं सौंदर्याचं लक्षण आहे. ह्या अशा किमान 50 माळा तरी एकेकीच्या अंगावर असतात. आणि गंमत म्हणजे प्रत्येक स्त्रीचा डॉमिनेटिंग कलर असतो. एकीला पिवळा आवडतो, एकीचा निळा आहे, असं पण त्यांचं आहे. तर ह्या सगळ्या ह्या बोंडा स्त्रिया आहेत. आता हा मध्येच आफ्रिकन कुठून आला असं तुम्हाला वाटेल. तर मी जे म्हटलं कुठलाही खंड असो, कुठलाही प्रदेश असो, तर काहीतरी एक समान सूत्र असतं. ह्याचे दागिने तुम्ही बघा किंवा कपड्यांचा रंग बघा आणि आपल्याकडच्या आदिवासींचं बघा, काहीतरी सूत्र आहे किंवा त्याचं घर मातीचं, त्याच्यावर काहीतरी चित्र काढलेली आहेत. असं हे जे समान सूत्र आहे ना, हे मला ऑस्ट्रेलियात पण दिसलं की तिथले जे वारोमी कंट्री म्हणतात तिथं ते वारोमी जमातीचे लोक राहतात, त्यांची चित्रशैली आहे. असं प्रत्येक ठिकाणीच हे दिसतं. आणि हा जो एरिया आहे हा मलकानगिरी म्हणतात. अतिशय दुर्गम भरपूर पर्वतराजी आहे तिथं. आणि मानवाची अर्लिएस्ट सेटलमेंट या भागात होती. म्हणजे मानव जो अगदी पूर्वी हे उत्क्रांत होत आला आणि राहिला, हंटर गॅदरर किंवा शिकारी होता, तिथून त्याचा जसा प्रवास सुरू झाला ह्या भागात राहिलेला आहे. त्यामुळे हा भाग आदिभूमी म्हणून ओळखला जातो. आणि यांचे कपडे जे आहेत त्या बोंडा स्त्रियांचे त्याला रिंदा म्हणतात, स्कर्ट सारखं जे घालतात ते, हे त्यांचं हेड ड्रेस आहे. तिथले म्युझियममध्ये मला मिळालं. तर केस डोक्याला ते बांधतात ते, आणि कानात पण ते 3 प्रकारचं घालतात. मग मला तेच आठवलं, महाराष्ट्रात पण बुगडी, कुडूक, कुडी असं घालतो की आपण 5 प्रकारचं, हे पण लोक 3 प्रकारचे असे कानातले घालतात. आणि यांच्यामधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की 2 प्रथा मला फार आवडल्या. एक आहे सोरू रिलेशनशिप. आपल्याकडे गुरु भगिनी किंवा
किंवा गुरुभाऊ एक प्रथा आहे की एक गुरु ज्या मानतात ते सगळे एकमेकांना गुरु भगिनी गुरुभाऊ मानतात, तसं त्यांच्यात ती सोरू म्हणून रिलेशनशिप आहे आणि ते लोक एकमेकांना गुरु भगिनी आणि गुरुभाऊ सारखं मानतात. दुसरी जी आहे प्रथा ती आहे मोईतर म्हणून, म्हणजे दोन व्यक्तींमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण होतात आणि ती मैत्री वाढत जाते, तेवढंच थांबत नाही, त्याचा एक विधी असतो. म्हणजे त्यांची अगदी एकमेकांशी चांगला बॉन्ड झाल्यावर तो विधी केला जातो. तिथपासून ते लोक एकमेकांचे मोईतर किंवा महाप्रसाद म्हणून ओळखले जातात. आपल्याकडचा मैतर तोच तो मोईतर आहे तिकडे. त्यामुळं ती एक प्रथा मला त्यांची खूप आवडली. यांच्यातलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्त्रिया स्वतःपेक्षा खूप लहान असलेल्या पुरुषाशी लग्न करतात. त्याच्या मागचं कारण असं आहे की स्त्रीला अतिशय मान आहे तिथे, म्हातारपणात तिची काळजी योग्यदृष्ट्या घेतली जावी म्हणून ही प्रथा तिथे आहे. आणि या बोंडांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 23 प्रकारची मद्य ते बनवतात. 6 कॅटेगरीज आहेत, फळापासूनची, फुलापासूनची, बियापासूनची, तृणधान्यापासूनची, डायरेक्ट झाडापासूनच म्हणजे ताडी बिडी काढतात असं. तर असं ती त्यांचं स्पेशलायझेशन त्याच्यात आहेत. ही त्यांची वाद्य आहेत. हे एक वाद्य आहे किंवा डेका म्हणून एक आहे, व्हायलिनसारखं बांबूचं बनवलेलं असतं ते, आणि ज्याची बनवतात फळापासून ते हे मोहाचं आहे, त्याला महुली म्हणतात, किंवा ताडीसारखं जे असतं त्याला सालप म्हणतात. ते सालप त्यांचं फार आवडीचं आहे आणि त्यांचे जे स्वभाव जो आहे तो मला असं वाटतं सतत मद्य घेत असतात, त्यामुळे ते स्वभाव दोष, तो रागीटपणा, खुंशीपणा असा आहे तो आलेला असावा असं वाटतं. आणि ही जी बाई पिती आहे ना ते भोपळ्याचं आहे, त्याच्यातनं ते मद्य पितात. आणि त्या चतिकोना, लामटापूट, ओना केडुली अशी ही त्यांची आठवडी बाजाराची ठिकाणं आहेत. तर तिथं जेव्हा मी गेले तर त्यावेळेला एका कोपऱ्यात ह्या बायका काहीतरी विकत होत्या, म्हणून मी बघायला गेले तर त्या मध्येच विकत होत्या तिथे. तर असं सर्रास त्यांचं हे चाललेलं असतं. आता आपण थोडं सिक्कीमकडे वळूया. सिक्कीममध्ये नेपाळमधून मायग्रेट होऊन आलेले लोक आहेत, म्हणजे ते मूळचे नेपाळी असले तरी शेकडो वर्षांपासून भारतात राहत आहेत. दुसरे भुतिया लोक आहेत जे तिबेटमधनं इकडे येऊन राहिलेले आहेत आणि तिथले मूळचे लेप्चा लोक आहेत. तर हे जे भुतिया लोक वगैरे आहेत त्यांचं स्वतःचे ट्रॅडिशनल ड्रेसेस आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. झुमसा म्हणून त्यांची स्वतःची प्रशासन पद्धती आहे. तिथे लाचुंग आणि लाचेन अशी नावाची गावं आहेत. तिथं राहणारा लाचेनचा राहणारा तो लाचेनपा, लाचुंगचा राहणारा तो लाचुंगपा. म्हणजे मगाशी म्हटलं पा हे सफिक्स का लागतं, ठिकाणाशी संबंध दाखवण्यासाठी. तर आपला हिंदी फिल्म्समधला डॅनी डेक्झोम्पा, तर मला प्रश्न पडला की मग हा डेक्झोम्पा कसा. तर ह्याचे तिबेटचे लोक सिक्कीमला स्वर्ग म्हणतात. तिबेटी भाषेत स्वर्ग म्हणजे डेंगझोंग, आणि स्वर्गातला राहणारा डेंगझोंगचा राहणारा म्हणून तो डेंगझोंगपा आहे असं आहे. त्याचं नाव भयंकर शेरिंग आणि अमुक असं आहे. तर जया भादुरीने त्याला शॉर्ट करून डॅनी डेक्झोम्पा केलं असं आहे. तर हे जे भुतिया लोक आहेत त्यांच्या घरात आम्ही राहिलो ज्या वेळेला, तर ही स्लॅब तुम्हाला दिसेल आणि इथं शेगडी दिसेल एक. तर ही संगजिऱ्याची स्लॅब आहे आपल्या डायनिंग टेबलसारखी, आणि अशा शेगड्या आहेत. ती असा बसलो आम्ही तसं खूप उबदार वाटलं, थंडी भयंकर तिकडे, पायाला पण उबदार वाटलं. किंवा आम्ही जे चहा किंवा सूप घेत होतो तेही बराच काळ गरम राहिलं. त्यांना विचारलं हे काय आहे, तर ते अशा ते शेगड्या करतात आणि त्याच्यावरच ठेवून सगळं अन्न ते खातात, म्हणजे ते गार होऊ नये म्हणून. गप्पा मारायला, जेवायला सगळं त्या अशा ह्याच्या भोवती ते जमा होतात. म्हणजे आहे त्या परिस्थितीत मार्ग काढून त्या थंडीत कसं तगून राहायचं हे या लोकांकडनं शिकण्यासारखं आहे. हे त्यांचे स्नॅक्स आयटम्स आहेत. आपल्याकडे आपण कसं चकणा खातो तसं हे चांगदुंग म्हणजे मक्याचं बनवलेलं असतं. इतकं कडक की चावता चावत नाही, पण ते इतक्या आनंदाने खातात आणि ते सारखे बरोबर येणारे ड्रायव्हर आमच्याही हातावर ठेवायचे की तुम्ही पण खा म्हणून. त्याच्यानंतर नेटल म्हणून जी वनस्पती आहे आपल्याकडे त्याला आग्या म्हणतात, त्याचं त्यांच्याकडे भयंकर प्रस्थ आहे. आणि हे वन डिश मील म्हणतात नाही, एकच आपण खिचडी कशी फक्त एकच खातो संध्याकाळी, तसं हे ते खातात. ते हायली न्यूट्रिशियस, मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, सगळं आहे त्याच्यामध्ये आणि सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेलं आहे. तर ते हे आग्या सूप त्यांनी आम्हाला दिलं होतं, म्हणजे आम्ही खाल्लं, दुसरं काहीच दिलं नाही त्यांनी, काही पर्यायच नव्हता. तर हे ते त्यांचं खाद्य आहे मेन.
आता ही कांचनगंगा आपण असं म्हणतो, पण ते कांचनगंगा नाही आहे, कांचनजुंगा आहे ते. तर हे शिखर आहे, ते देव मानतात त्याला. आणि भूतिया लोक आहे त्याचं कुबेर असं देवता आहे ती त्यांची, कांचनजुंगा म्हणजे, किंवा कुवेरा असं म्हणतात, त्याची पूजा करतात. लेप्चा लोक पण ह्यांची पूजा करतात. लेप्च्यांचा असा एक समज आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे की लेप्च्यांचं पहिलं जोडपं जे आहे ते बर्फची पहिलं ताजा बर्फ पडला, त्या बर्फवृष्टीतून ते जन्माला आलं. त्यामुळे ते स्वतःला म्युतांची रोंकूप रुमकूप असं म्हणतात, म्हणजे देवाची लाडकी लेकरं किंवा बर्फाची लेकरं. आणि ह्याची शिखरं जी आहेत तशी त्यांची कुळांची नावं आहेत. आणि त्यांची गंमत म्हणजे प्रत्येक कुळाचं एक शिखर असतं, त्याला चू म्हणतात. प्रत्येक कुळाचं एक दलदल किंवा सरोवर असतं, त्याला दा म्हणतात. आणि प्रत्येक कुळाची एक जमिनीतली भेग असते, तिला लेप म्हणतात. असं त्यांचं ते आहे. लेप्च्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, ही लेप्चा स्त्री आहे तिथली, लेप्च्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भाषा. आपण कसं म्हणतो संस्कृतातून उद्भवलेली भाषा किंवा लॅटिनमधून उद्भवलेली भाषा, यांची भाषा पूर्ण स्वतंत्र आहे, कुठलाही प्रभाव तिच्यावर नाही. अनेक वर्ष लेप्चा लोक बाहेर कोणाला माहीतही नव्हते. ते सिक्कीमच्या त्या झोंगू म्हणून जो जंगल भाग आहे, आता तो रिझर्व्ड फॉरेस्ट म्हणून आहे, तर त्या भागात ते राहत होते. आणि भारतीय संघराज्यात ते सामील झाले. आधी इंडियन प्रोटेक्टरेट म्हणून दर्जा होता. 1975 साली भारताचं 22वं राज्य म्हणून दर्जा मिळाला. या जमातीला प्रिमिटिव्ह ट्राईब आणि त्यांच्या झोंगू फॉरेस्टला प्रिमिटिव्ह वर्ल्ड म्हणून दर्जा मिळालेला आहे. आणि जगात जे काही आदिवासी अस्सल संस्कृती आहे ती टिकलेला हा झोंगू फॉरेस्ट नावाचा भाग आहे, असं त्याचं महत्त्व आहे. या लोकांच्या स्वतःच्या परंपरागत बांबूच्या विणी आहेत, लोकरीच्या विणी आहेत. आणि त्याच्यात सुद्धा निसर्ग कसा, तर मधमाशीच्या डोळ्यातलं डिझाईन किंवा कोळ्याच्या जाळ्याचं डिझाईन असं त्या बांबूच्या हॅटमध्ये असतं, किंवा त्यांचे कपड्यांचे जे विणतात ते त्याच्यावरती ते असतं. त्यांच्याकडं कोतवाल पक्षी आपल्याला माहीत असेल, त्याच्यात रॉकेट टेल्ड म्हणजे अशी त्याला 2 पाठीमागे मोठी शेपटी असते, तर त्याचं खूप महत्त्व आहे. त्यांचं एक अशी लोककथा आहे की हे सगळे लेप्चा नाचत असताना तो देव आला तिथे, तो त्यांच्यात सामील झाला आणि तो इतका खुश झाला की त्यानं ती पिसं त्यांना दिली त्या रॉकेट टेल ड्रोंगोची. तेव्हापासनं प्रत्येक सणासुदीला घरातल्या शुभकार्याला ती पिसं ते टोपीत अडकवतात. तसं पुढं एक फोटो पण आहे, ही ते त्यांची टोपी आहे की ते रॉकेट टेल्ड ड्रोंगोची हे करतात ते त्याच्यामध्ये. आणि यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बांबूवर त्यांचं हातोनात प्रेम आहे. ते म्हणतात देवानी आम्हाला जन्माला घातलं तेव्हाच बांबूला जन्माला घातलं. कित्येक व्हरायटी आहेत बांबूच्या तिथं. आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते वनस्पती तज्ज्ञ आहेत, टॅक्सॉनॉमिस्ट आहेत. म्हणजे नामकरण जे केलं जातं प्राण्या पक्ष्यांचं, एक सायंटिफिक पद्धत आहे त्याला, नॉमिनक्लेचर म्हणतात ती, ते त्यांची स्वतंत्र पद्धत आहे. त्याच्यानंतर ते अतिशय सुंदर वनसंग्राहक म्हणजे नमुने गोळा करणं असा जो प्रकार आहे तो ते फार सुंदर करतात. म्हणजे ह्याचं ब्रिटिश वगैरे संशोधकांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे. यांच्या भाषेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एकही अपशब्द किंवा शिवी त्यांच्या भाषेत नाही. त्याचं कारण मला असं वाटलं की निसर्गाशी त्यांचं जे तादात्म्य आहे, निसर्गावरचा त्यांचा जो अपार विश्वास आहे आणि नातं जे आहे त्याच्यामुळे ते असावं की एकही अपशब्द किंवा शिवी त्यांच्या भाषेत नाही. आणि मी जे म्हटलं त्यांची भाषा सिस्टमॅटिकली डेव्हलप झालेली आहे. म्हणजे नद्यांची नावं र पासनं म्हणजे रंगीत, किंवा मानवी अवयव अ पासनं सुरू होतं, अमिक डोळा, किंवा स पासनं निसर्ग, झाडं, पाणी बिणी त्याची नावं स पासनं, अशी अतिशय पद्धतशीर आहे. आणि एका ब्रिटिश माणसाने त्याचं पूर्ण डिक्शनरी तयार केलेली आहे. त्यामुळे तो इतका पॅशनेट होता त्याबद्दल, त्याला लेप्चा मॅड म्हणतात. या लोकांसाठी त्याने इतकं केलं म्हणून. आता हे आणखीन एक त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे काही वर्षांपूर्वी भूतानशी त्यांचं युद्ध झालं आणि त्या युद्धाच्या वेळेला 12-13 वर्ष युद्ध चाललं, अन्न तुटवडा निर्माण झाला. खायचं काय, तर लेप्चा जातीचे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी विषारी वनस्पती असतात त्यातलं विषतत्व
बाजूला काढून ते खाण्यायोग्य असे बनवले, अशा आज ते लोक 250 वनस्पती खातात आणि आपण आधुनिक लोक फक्त 75 प्रकारच्या वनस्पती खाऊ शकतो. म्हणजे सायन्स त्यांच्याकडे नाही, हे किती चुकीची समजूत आहे हे इथून आपल्याला कळतं. आणि ह्या संपूर्ण एरियाला ते पवित्र गुप्त भूमी असं म्हणतात, मायेल्यांग असं म्हणतात, किंवा सुखिम म्हणजे नवा महाल असं नाव आहे, त्याच्यावरनं सिक्कीम आलेलं आहे सगळं. आणि प्रागैतिहासिक काळापासून इथं वस्ती होती. ह्या भूमीला किरातांची भूमी म्हणतात किंवा इंद्रकील म्हणतात. किरात म्हणजे कोण? शंकर आणि अर्जुनाचं जे युद्ध झालं, शंकराने किरात रूपात युद्ध केलं आणि पाशुपतास्त्र दिलं अर्जुनाला, ते ह्या भूमीत झालं. त्यामुळे ही किरातांची भूमी म्हटली जाते. आणि हे सगळे इथं काही शेकडो वर्ष जुने वृक्ष आहेत. त्यांची अशी एक पद्धत आहे की ते लोकेट करायचे कुणी पण, की अशा ठिकाणी असं आहे की त्याचा सन्मान केला जातो आणि ते झाड जपलं जातं. आणि मुलं जेव्हा जन्माला येतात त्या प्रत्येक मुलाच्या जन्माच्या बरोबर एक झाड लावायचं आणि मूल आणि झाड बरोबर वाढतं, दोघांनाही आपापला सूर्यप्रकाश गवसतो असा त्यांचा एक विश्वास आहे. म्हणजे किती तऱ्हांनी ते निसर्ग जपतात. त्यांचं म्हणणं छोट्या छोट्या गोष्टीतनं निसर्ग तुम्ही वाढवा म्हणून. आणि हे सगळं त्यांचं लोकगीतातनं आणि मगाशी मी म्हटलं तसं मौखिक साहित्य याच्यात नाही. आता ही जी फुलं आहेत ही बुरांश किंवा रोडेडेंड्रॉनची फुलं आहेत. ह्याला आपल्याकडं जसं काही फुलांना महत्त्व आहे तसं त्यांच्याकडे हे औषधी महत्त्व आहे. ह्याचा जॅम बनवतात, ह्याचं ज्यूस बनवतात. माशाचा काटा कशात अडकला तरी फुल खाल्लं तरी तो काटा जातो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्याचा मध म्हणजे डेलिकसी आहे. आणि हे कसं आहे, ह्या जेव्हा वसंत ऋतूत हा बहार येतो, संपूर्ण बर्फाळ भागामध्ये लाल रंगाची हे पसरलेली असते बुरांशची. आणि त्यावेळेला ती कोयल जी गाते ते गाणं आहे ते फुली गई बुरांश, म्हणजे ती हे संदेश देते की आता बुरांश फुललेला आहे म्हणून. तर हे इतकं महत्त्वाचं त्यांच्या दृष्टीने आहे. असंच दुसरं एक फूल आहे केरळमध्ये, नीलमलाई, अन्नामलाई ही जी शिखरं आहेत तिथं जे येतात, तिथं हे काही आदिवासी राहतात. ते इरुला, पन्यान, कुरुंबार, बदागा, तोडा, मुतवा असे आहेत. तर त्याच्यातले इरुला जे आहेत तर त्यांचं वैशिष्ट्य हे ते इरुला हे साप पकडण्यात माहीर आहेत एकदम. आणि दुसरी गोष्ट सर्पविषावरचा उताराही त्यांच्याकडे आहे. डॉक्टर विक्टर काही लागत नाही, ते सर्पाचा उतारा करतात. हे इरुला ते तिथले आदिवासी आहेत. त्यांच्याकडं काही असे सण उत्सव असतात त्यावेळेला काही नाट्य किंवा असं हे करतात. तर अंधारात हे करतात. म्हणजे गवा जो आहे तो ते समजतात माणूस आणि निसर्ग यांच्यामधला दुवा आहे. त्यामुळे इंडियन गौर हे माणसंच करतात हे सगळं. आणि एक वाघ, तो वाघ गव्हावर हल्ला करतो, मग ते कसं वाचवायचं वगैरे असं सगळं ते नाट्य आहे. हे त्यांचा अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. ही त्याच्यातलाच हा डान्स आहे, ती इरुला स्त्री आहे. आणि पन्यान म्हणून जे आहे त्यांचं महत्त्व सांगायचं तर ही नीलकुरुंजी, ही अन्नामलाई नीलमलाईमध्ये 10 वर्षांनी फुलते. शोलाकुरुंजी 12 वर्षांनी फुलते. संपूर्ण डोंगर निळे झालेले असतात म्हणून त्याला नीलमलाई म्हणतात, निळ्या रंगानेही. आणि हिचा सुद्धा मध जो आहे ती डेलिकसी आहे, त्याला लिक्विड गोल्ड म्हणतात, द्रव सुवर्ण, इतकं ह्याचं महत्त्व आहे. आणि तिथले जे आदिवासी आहेत त्यांच्या दृष्टीनं महत्त्व म्हणजे आपला जो कार्तिकेय तो त्यांचा तिकडं मुरुगन आहे, आपल्याकडं तो ब्रह्मचारी आहे, तिकडं त्याचं लग्न झालेलं आहे. ते इथल्या आदिवासी कन्येशी, वल्लीशी लग्न झालेलं आहे. नीलकुरुंजी माला घालून ते लग्न झालं. आणि ते लोक आपले वय जे आहे त्या नीलकुरुंजीच्या बहारात मोजतात. म्हणजे मी 2 बहार बघितले, म्हणजे 20 वर्षाचा झाला, 4 बहार बघितले, 40 वर्षाचा झाला. आणि एखादा कोणी मृत्यू पावला तर त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला नीलकुरुंजीची प्रार्थना केली जाते की माझ्या हातून तुझं जर फांदी तुटली असेल चुकून, फुलं तोडली गेली असतील तर त्याची क्षमा त्याचे नातेवाईक मागतात. म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा आहेत त्या मी इथं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तर हे सगळं असलेली माझी काही पुस्तकं जी आहेत, बिरिस्तामध्ये मी माझी खाद्य संस्कृती जी आहे म्हणजे आदिवासीपासूनची वगैरे ती लिहिलेली आहे. लडाखमध्ये मी मगाशी द्रोक्पा आणि ते जमाती सांगितल्या त्यांचं वर्णन आहे. कंबोडियामध्ये आपली भारताची खूप साहित्य, तत्त्वज्ञान, सगळ्यावर स्थापत्यशैलीवरती प्रचंड प्रभाव आहे. ह्या पुस्तकाला काल सर्वोत्कृष्ट प्रवास वर्णन म्हणून हे मिळालं. आणि फुलांचे जंगली प्रदेश पण असंच आहे की नीलकुरुंजी, बुरांश याच्याविषयीचे लेख आहेत आणि ऋतुचक्र आणि असं. ह्या पुस्तकालाही कालच उल्लेखनीय ललित लेखन म्हणून पुरस्कार मिळालेला आहे.
तर असे हे सगळं हा प्रवास आहे. याच्यामध्ये मला एक आपण जे म्हणतो की काय सगळ्या ह्याच्यामध्ये मी शिकले, तर त्यांचं तत्त्वज्ञान असं आहे की निसर्गातून जेवढं आवश्यक आहे, जेव्हा आवश्यक आहे तेवढंच घ्यावं. कुठल्याही नैसर्गिक स्रोतांना गृहीत धरता कामा नये आणि निसर्गाप्रती कृतज्ञता ही असलीच पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्याही मनावर इतक्या कोरल्या गेल्या आहेत, माझ्या आयुष्याचा भाग झालेल्या आहेत असं मला वाटतं. आणि या संपूर्ण प्रवासावर माझी सध्या प्रभातला मी म्हटलं तसं विमुक्ता नावाची एक सदर चालू आहे. तर त्यातून पण हे मी मांडण्याचा प्रयत्न करते. मला असा अनुभव येते, कुठल्या देशातलं तू लिहितेस, तर हा सगळा आपलाच देश आहे, म्हणजे किती अभिमान वाटावा असा आहे. मी जेव्हा युरोपहून आले तेव्हा मला साक्षात्कार झाला की कशाला जायचं तिकडं, आपल्याच देशात इतक्या गोष्टी आहेत. त्यामुळं मी हे केलेलं आहे आणि हे सगळ्यांना पोचवण्यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे. होप तुम्हाला आवडलं असेल. धन्यवाद. 1-2 मिनिटं. ताईंना जर तुम्हाला काही विचारायचं असेल, एक भूतकाळी एवढं अद्भुत जग आपण आता सगळं बघितलंय, तर एक आपण 5 मिनिटं घेणार आहोत. एक प्रातिनिधिक कालच्यासाठी 2-3 प्रश्न घेणार आहे. ताई जरा स्टेजवर बसतील पाणी पितील बरोबर. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर 1-2 जण या संदर्भात विचारू शकता. शना, माईक तुमच्याकडे दिला आहे. नमस्कार. अतिशय अभ्यासपूर्ण आणि अतिशय खूप छान आम्हाला आदिवासी संस्कृतीची माहिती तुम्ही करून दिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद. माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे यापेक्षा. म्हणजे आदिवासी संस्कृती आपल्याला माहीत आहे, तुम्ही आता जसं सांगितलं की निसर्गपूजक आहे, निसर्गाच्या अत्यंत जवळ आहे. जल, जंगल, जमीन या 3 जवळती आधारलेली अशी ही संस्कृती आहे. लद्दाखचा आपण उल्लेख केला, तिथली आदिवासी जमात असेल किंवा मणिपुरी, मेघालय, सिक्कीम ह्या भागातले आपण खासी, गारो, मुंडा ह्या समाती बघितल्या असतील. पण ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने आपण ॲडव्होकेट आहात म्हणून माझा हा प्रश्न आहे आपल्याला कायद्याच्या अनुषंगाने, की लद्दाखमध्ये आता जे आंदोलन झालं त्यामध्ये सोनम वांगचुकनं जी अटक झाली ती, किंवा छत्तीसगडमध्ये गेली कित्येक वर्ष हसदेव जंगलाची जी तोड होती त्या संदर्भात होत असलेली तिथली आदिवासींची आंदोलनं, बिहारमध्ये आता अदानी ग्रुपच्या विरोधात होत असलेली आंदोलनं, आणि आत्ता इतक्यात नाशिकमध्ये जी जंगलतोड करायचा जो घाट घातलेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं आदिवासींची संस्कृती टिकेल असं आपल्याला वाटतं का? आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून मग आपल्याला काय करता येईल या संदर्भात, याबद्दल आपलं मत काय ते मला जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं अतिशय टोकाची आहेत, वेगवेगळी. म्हणजे आता हे नाशिकचं जे चाललंय ते चुकीचंच आहे. 1800 झाडं ते तोडणार आहेत किंवा काय वगैरे, काही गरज नाही आहे त्याची. म्हणजे त्यामुळे ते आहे बरोबर आहेत. पण प्रत्येक ठिकाणी ही जी आंदोलनं होतात ना, ती फक्त आदिवासीच करतात असं नाही, त्याच्या मागे वेगळे काही फोर्सेस असतात. आता ते चिपको वगैरे झालं, ती जेन्युइन होती सगळी, किंवा हे जे आता मी सांगितलं बॉक्साईटच्या संदर्भातलं वगैरे, तर ही जेन्युइन आहेत, ते लोकांची आहेत. पण बाहेरून जे येतात फंडिंग घेतात आणि करतात, मूळ त्यांचा उद्देश वेगळा असतो आणि हे करतो. आता मी हे उल्लेख केले नाही तिथे, धर्मांतर इतक्या प्रमाणात झालेलं आहे इथं ह्या सगळ्या भागामध्ये, आणि त्यांचं नुकसानच केलेलं आहे. म्हणजे मूळ संस्कृतीपासून ते धड इकडचे ना तिकडचे असे झालेले आहेत. आता वांगचूकचं मी सांगते, मी अनेक वर्ष तिथं जाते, राहिलेली आहे मी खूप. वांगचूक हा जो जसा दिसतो ना तसा तो नाही. त्यानं जे उद्योग केलेले आहेत तिथं, कसं आहे माहिती का, चायनाला आपली डेव्हलपमेंट नको आहे, म्हणजे कुठलेही रस्ते तिथपर्यंत जायला नको आहेत, काहीच व्हायला नको आहे. आणि त्याच्यामुळं कसं होईल की टुरिझम डेव्हलप होत नाही, काही नाही. आता कसं झालंय, तुर्तुकपर्यंत 4 लेन रोड झालेले आहेत. तिथं मी जे म्हटलं की 71 साली पाकिस्तानातले लोक काही ज्यांचे ते 1-2 म्हणजे इकडं आलेले आहेत, नवरा शेतीसाठी आला, कुटुंब तिकडंच राहिलं, तर अशा डिवायडेड फॅमिलीज खूप आहेत. तर ते लोक आम्ही त्या गुलाम हुसेन म्हणून तिथं जो आहे त्याला मी दरवर्षी भेटते. त्याला मी विचारलं की तुला वाईट वाटतं का रे पाकिस्तान सोडून तू हिंदुस्थानात आला? त्यानं मला जे उत्तर दिलं ना, तो मला म्हटला, मॅडम इथं आम्हाला ग्रीन हाऊसेस उभी करून दिली आहेत, आमची जी फळं आहेत त्याला मार्केट उपलब्ध करून दिले आहे, हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, आमच्या महिला रस्ते करून दिलेले आहेत. मला अजिबात दुःख नाही. आणि आर्मीनं आम्हाला 71 साली शब्द दिला होता की आम्ही तुमची काळजी घ्यायला आहोत, आणि आज तागायत आर्मीनं शब्द पाळलेला आहे म्हणून. असा हा लढा डेव्हलप होतोय. तिथं युनिव्हर्सिटी नव्हती, ती आता झाली, रस्ते झाले, आपलं जनरल मेडिसिन जे असतं आपलं ॲलोपॅथिक वगैरे त्याचं एकच जनरल हॉस्पिटल होतं, ते नाही. त्या लोकांना शिकायचं असेल तर जम्मूला जायला लागायचं, कुठलीच सोयी सुविधा नव्हती. 4 महिने फक्त त्यांना भाजीपाला किंवा काय मिळायचं, 8 महिने
ग्यालत सेन म्हणून माझ्याबरोबर जो ड्रायव्हर होता, त्याला मी म्हटलं 8 महिने किती मजा आहे ना तुझी, काहीच कामधंदा नाही. मला म्हटलं मॅडम मी 4 महिने जे कमवतो ना त्यातनं मी मटण विकत घेतो म्हटला 50-60 हजारचं, कारण दुसरं काही टिकतच नाही. बटाटे आणि कांदा तर बर्फच होऊन जातो, आणि आणखीन काय मटार राजमा वगैरे असेल ते. तो झास्करचा होता, तो म्हटला मी तिथं गेल्यावर सकाळपासून दुपारी 2 वाजेपर्यंत मटण तोडतो ते बर्फाळ झालेलं, आणि माझी बायको चूल पेटवायचा प्रयत्न करते, मग कुठे आम्ही जेवतो म्हटला ते सगळं झाल्यावर. अशा हार्ड ह्याच्यात राहणारे, म्हणायला आपल्याला खूप छान आहे तसंच लडाख राहू देत म्हणून, पण त्या लोकांच्या पण काहीतरी हे आहेत ना, त्यांच्या मुलांनी त्यांना शिकायला हवंय, चांगल्या सोयी सुविधा हव्यात. आता वर्षभर त्यांना तिथलं ते जे DRDO आहे तिथं जे ग्रीन हाऊसेस झाले तिथल्या लोकांना शिकवलंय, वर्षभर भाजीपाला घेऊ शकतात. आपले सैनिक अक्षरशः 3 डबे खाऊन त्या शिखरांवर लढाया करत होते, आता त्यांच्यापर्यंत फळावळ भाज्या पोचतायत. तर ही प्रगती व्हायला हवी का नाही तिथे, ह्याला सोनम वांगचुकचा विरोध होता. आणि ज्या काळामध्ये दुसरे राज्यकर्ते होते त्या काळातही त्यानं फ्रॉड केलेले तेही आता उघडकीला आलेले आहेत. आणि जो मनुष्य म्हणतो की चायना आत आला तर आम्ही रस्ते खुले करून देऊ, हा देशद्रोह आहे. त्यामुळे त्या माणसाबद्दल मला यत्किंचितही हे नाहीये, म्हणूनच तो इतके दिवस झाले आताही त्याला बेल मिळालेला नाही. त्यामुळे ही आंदोलनं आणि वांगचुक हे ऑलटुगेदर डिफरंट विषय आहेत. मॅडम, तुमच्या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये तुमच्यावर असे काही विचित्र प्रसंग किंवा जीवघेणे प्रसंग वगैरे काय आले होते का? नाही ॲक्च्युली, कारण मी सांगू का, काही पथ्य मी पाळते, म्हणजे विशेषतः संध्याकाळ नंतर कुठे प्रवास करायचा नाही, किंवा आता ती फिलारी कशी आहे, किंवा आता लडाखमध्ये सोनम म्हणून माझा सोनम लोटस म्हणून इतक्या वर्षांचा परिचित ते आहे, किंवा तिथले ॲम्बॅसेडर जे आहेत कल्चरल, ज्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, नवांग शॅक्सपो म्हणून, असे लोक जागोजागी ओळखीचे डेव्हलप झालेले आहेत की आहेत. फार आत्राप ठिकाणी जायचं असेल तर त्यांची हेल्प घेतल्याशिवाय सहसा मी जात नाही. फक्त हे बोंडा जे मी तुम्हाला म्हटलं, तर त्या विकली मार्केटमध्ये मी जेव्हा गेले होते तर तिथं आम्हाला ते ग्रुप ग्रामपंचायतचा सरपंच भेटला, आणि तो म्हटला तुम्हाला यायचं आहे का मलकानगिरीत, त्या अपर बोंडांच्या ह्याच्यात मी घेऊन जातो म्हटलं तुम्हाला. ॲक्च्युली तिथं परमिट पण लागतं, आणि त्यांचा स्वभाव मला माहीत होता. आम्ही विचार केला की जाऊया, त्याला आम्ही पेट्रोलसाठी पैसे पण दिले, की तो मोटरसायकलवर होता आणि आम्ही मागून निघालो. थोडं अंतर गेल्यावर असं वाटलं की नको ही रिस्क घ्यायला म्हणून, कारण वर समजा आम्हाला लुटलं, सगळं काढून घेतलं तर आम्ही त्या डोंगरात काय करणार, मग आम्ही ते गेलो नाही. त्यामुळे असे आपला स्वतःचा जो आतला आवाज असतो ना त्याच्यावर विश्वास ठेवला ना की काही अनुभव येत नाही. माणसं खूप चांगली आहेत, एस्पेशली हे जे पट्टे आहेत, आदिवासी पट्टा किंवा हे जे आहेत, लडाख म्हणा, सिक्कीम म्हणा, इनोसन्स ॲट पार जो म्हणतात ना, इतकी निर्व्यस्त आणि निरागसता आहे की मला कधीही धोका वाटला नाही तिथे. किती शिकणार, एकाची रेमो आहे, एकाची कुई आहे, एकाची सौरा आहे, शक्यच नाहीये. संवाद होतो आपोआप, तो समजतं त्यांना आपण काय बोलतो ते, किंवा ते काय बोलतात, त्यांनी खाणाखुणा असतातच ना. त्यामुळे ते इव्हन तामिळनाडूमध्ये माझं असंच झालं होतं. 8 दिवस मी त्या माणसाबरोबर होते, तो तमिळमध्ये बोलायचा आणि मी कुठल्याही भाषेत, पण मला शेवटच्या दिवशी कळत होतं की तो काय म्हणतो. तो सारखा म्हणत होता की माझ्या घरी चला आल्याशिवाय जायचं नाही. तर मी म्हटलं माझ्या नवऱ्याला की असं तो म्हणतो, तो गप तो तमिळमध्ये बोलतोय, तुला काय कळतंय. तर ते आमच्या बरोबर जे होते ते म्हणले नाही तो तेच म्हणतोय. इतकं कळतं आपल्याला ते सहवासानी किंवा जे काही कम्युनिकेशन होतं तसं कळतं ते. एक प्रश्न वेगळा, ही जी एवढी सगळी भटकंती करतात ग्रुप असेल किंवा कुटुंबाबरोबर, तर त्याची पूर्वतयारी ही जी भटकंती असते तर एक तर त्याचा पूर्वाभ्यास होत असणारच आहे, पण त्याची एक मानसिक पूर्वतयारी आपल्याला करावी लागते की आपल्याला काय बघायचं आणि अभ्यास पूर्ण दौरे ते सगळी. ही तयारी कशी करतं, कारण तुमचं बाकीचं व्यस्त सगळे व्याप आहेत, वकिलीचं क्षेत्र आहे, तर त्याची तयारी नक्की कशी करता, इतरांनाही जर जायचं असेल तर? कसं आहे माहिती का, भटकंतीचा शौक आहेच, आणि असं मला मी मगाशी म्हटलं तसं मला शहरं किंवा असं नाही आवडत, काहीतरी वेगळं बघायचं असतं. आणि मग ते कुठंतरी वाचनात आलं की
मी नोट्स काढून ठेवते, हे बघायचं आहे आपल्याला, हे बघायचं आहे. मग त्या अनुषंगाने बेसिकली माझी सायन्स फॅकल्टी असलं ना, थोडा रिसर्चकडे कल आहे. त्यामुळे मी रिसर्च पेपर्स वाचणं, रेअर बुक्स जी आहेत ती वाचणं, किंवा तिथं गेले तरी पुस्तकं विकत आणणं, ती जी सहसा कोणी घेणार नाही. तर अशा प्रकाराने हे करते आणि एक चॉकआउट करते की हे एवढं. आणि आता तर नेटमुळे डिस्टन्सेस, होमस्टेज, लडाखमध्ये 2003 साली मी गेले त्यावेळेला होमस्टे हा कन्सेप्टच नव्हता, इंटरनेट नव्हतं व्यवस्थित. तरी मी जिच्या घरी राहिले ती दोलमा ताशी म्हणून, आपल्या घरासारखं घर, तिच्या घरात आम्ही राहत होतो. बाहेर मटाराचं शेत, ती बिचारी शेतात काम करायची आणि नवरा हुक्का पीत बसलेला आपला. तर तिला मी विचारलं की तू म्हणजे कसं काय वगैरे, तर ती प्रिन्सिपल होती एका शाळेची आणि बिचारी सगळं काम करायची. म्हणजे इतकं त्यांचं सगळं हे छान असतं. आणि त्यांच्याकडनं तुम्ही त्यांच्या घरात राहिलात ना की खूप माहिती कळते. लोककथा म्हणजे लोककथा ज्या असतात, मिथ्स, त्या डिस्कार्ड करण्यासारख्या नसतात, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणतात. त्यातनं तुम्हाला काहीतरी मिळतं. म्हणजे 100% खरं असतं असं नाही, पण काहीतरी पूर्वीचा एक धागा असतो, त्याच्यावर संशोधन केलं की तुम्हाला पुढं मिळत जातं असं. आणि मी इंडॉलॉजी जे केलं पोस्ट ग्रॅज्युएशन, भारत विद्या म्हणजे भारताशी संबंधित सर्व विषय आहेत. म्हणजे साहित्य आहे, उपनिषद, वेद वगैरे ते आहेत. भारतात रुजलेले सगळे धर्म आहेत, ब्राह्मी शारदासारख्या लिपी त्याच्यामध्ये आहेत, मंदिर शैली आहे, असा संपूर्ण भारताविषयीचा तो अभ्यास आहे. त्याच्यातनं माझं पर्स्पेक्टिव्ह खूप बदलला, खूप वेगवेगळ्या गोष्टी. आणि असंही जाणवलं की भारताला विज्ञानाशी काही संबंधच नव्हता पूर्वीच्या काळात, किंवा काही कळतच नव्हतं, मोसमी वारे माहीत नाहीत, समुद्र प्रवासावर बंधनं होती, अशा अनेक चुकीचे नॅरेटिव्ह सेट झालेले आहेत. ब्रिटिश आणि जर्मन लोकांना काहीही संकल्पना आपल्या माहीत नाहीत, कुटुंबापासूनच्या संकल्पना माहीत नाहीत. त्यांना पाहिजे ती भाषांतरे केली, पाहिजे ती इंटरप्रिटेशन्स केली. काही वेळेला त्यांना असं वाटलं की भारतीय इतके पुढे कसे, म्हणून ते सगळं दाबून टाकलं. ते आता संशोधनातून एक एक गोष्टी पुढे येतात. हे सगळं मला असं जाणवत गेलं. तो अभ्यास इंडॉलॉजीमुळे पण झाला, त्याच्यामुळे मग ते सोपं होतं. आल्यावरही मग मी पुन्हा ब्रशअप करते, नवीन काही वाचणं, असं सगळं करते. विचार अंदमान निकोबार आयलंडमध्ये आदिवासी समाज आहे, त्याबद्दल आम्ही सोशल मीडियामध्ये बरंच काय असं ऐकलेलं आहे, त्याबद्दल काय समजलं पाहिजे? त्याच्यात कसं आहे, निकोबारमध्ये पण अशा खूप हे आहेत. अंदमानमध्ये ज्या ह्यांच्याबद्दल आपण त्यांच्याशी मिसळायचं नाही, असे जरावा आणि सेंटेनलीज म्हणून आहेत. तरी जरावा तुम्ही त्यांच्या त्या रिझर्ड एरियातनं जाता तर तुम्हाला ते दिसतात, पण तुम्हाला त्या ह्याच्यातनं जावं लागतं, कन्व्हॉयमधनं, मिलिटरीच्या किंवा पोलीस पुढे मागे गाड्या असतात. थांबायचं नाही, त्यांना काही द्यायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही, फोटोही काढायचा नाही, इम्प्रिझनमेंट आहे त्याला. पण ते जरावा दिसतात. सेंटिनलीज हे एका बेटावर आहेत आणि ते पूर्ण प्रिमिटिव्ह आहेत, म्हणजे कपडे घालत नाहीत किंवा भाजलेलं किंवा कच्चं खातात सगळं. अलीकडे 2 वर्षापूर्वी एक अमेरिकन मिशनरी आला होता. त्याला असं वाटलं की मला तिथं जाऊन ख्रिश्चन करायचं आहे त्या सगळ्यांना, त्यासाठीच मला देवानं पाठवलंय. म्हणून त्यांना 2 होडीवाल्यांना पैसे दिले की मला त्या बेटावर सोड. ते म्हटले आम्ही जवळ काही येणार नाही, पण पैशाच्या मोहाने गेले. तर त्यांनी बाण मारायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं आम्ही काही येत नाही म्हणून. तो म्हटलं ठीक आहे, मला इथं सोडा आणि मला 2 दिवसांनी घ्यायला या. तो उतरून फक्त किनाऱ्यावर गेला तर त्याला त्यांनी बाण मारून असं हँग करून टाकलं. त्यामुळे ते अजिबात बाहेरच्यांना हे करत नाही. त्यातले 2 जण आणि 2 मुलं पळवून आणली ती जबरदस्तीनं आपल्या इकडं, म्हणजे ते कसे राहतात बघून. तर त्याच्यातली ती जी म्हातारी होती ती इन्फेक्शन होऊन मेली, कारण आपला जो फ्लोरा आहे बॉडीवरचा त्याच्याशी ते यूज टूच नाही आहेत. त्यामुळे इन्फेक्शन कॅच झालं आणि ते मेले. मग मुलं नेऊन त्यांनी मुकाट्याने सोडली. तर इतके ते सेक्लुडेड आहेत. सुनामीच्या वेळेला भारतीय लष्कराने हेलिकॉप्टर्सवरून ते बघत होते की काही जमाती नष्ट झाल्या ना त्यावेळेला त्या सुनामीमध्ये. तर ह्यांचं काय झालं सेंटेनलिस्टचं, तर ते बेट आलंय वर, त्यांना काही झालं नाही, पण ते हेलिकॉप्टर्सकडे बघून वाण मारत होते. म्हणजे त्यांना कोणी नकोच आहे. इतकी अशी परिस्थिती निकोबारमध्ये पण आहे. काही एरियात तुम्ही जाऊ पण शकत नाही. प्रश्न इतके विचित्र अतरंगी शब्द आणि नावं लक्षात कशी ठेवतात.
इतके चित्रविचित्र नावं आणि शब्द लक्षात कसे ठेवता, आणि हे पदार्थांची नावं आहेत, ही माणसांची नावं आहेत, हे असं कसं काय, त्याच्यासाठी काय टेक्निक करता का काय नक्की, फक्त आवड म्हणून हे होतं? हा, बरं, आता मध्ये माझी ना आकाशवाणीवर पण मुलाखत झाली, त्याला त्यांनी पण हाच प्रश्न विचारला. त्याचं उत्तर मी प्रामाणिकपणाने देते. मला माझ्या गाडीचा नंबर लक्षात राहत नाही, माझा मोबाईल नंबर माझ्या लक्षात नसतो. एखादा माणूस म्हणजे आता सर आहेत आज व्हाईट कोटमध्ये, मी तुम्हाला बघितलं ना, उद्या जर बाहेर तुम्हाला टी शर्टमध्ये बघितलं तर मी ओळखू शकत नाही. आणि काय झालं, एवढं एक्सपोजर झालं माणसांचं वकिली व्यवसायात, माझे बाकीचे सामाजिक हे वगैरे, तर ठराविक ठिकाणी ठराविक माणूस दिसला तरच मला ओळखतो. त्याचं आडनाव आणि हा माणूस हे कॉम्बिनेशन मला जमत नाही. त्यामुळे हा पूर्ण भाग माझा अंडर डेव्हलप्ड आहे आणि इकडचा डेव्हलप झालेला आहे. हे त्याचं उत्तर आहे. नमस्कार. गेले तास दीड तास एका वेगळ्या अद्भुत जगामध्ये आपण होतो. आपल्याच भारतातला असलेला एक भाग, आपल्यासारखीच पण वेगळ्या जगात जगणारी आणि स्वतःच्या जगात जगणारी, निसर्गावर प्रेम करणारी आणि निसर्गावर अवलंबून असणारी, निसर्गप्रेमी माणसं नक्की कशी असतात. आपण फक्त आदिमानव किंवा आदिजीवन हे सगळं पुस्तकातनं वाचलेलं, चित्रातनं बघितलेलं, पण प्रत्यक्ष ज्यांनी त्यांचा अनुभव घेतला आणि टिपणं त्याची काढली आणि एक जिवंत वेगळं विश्वास आपल्यासमोर उभं केलं, त्यामुळे मी तर काही बोलू शकत नाही. एका वेगळ्या विश्वात, त्याच विश्वात तुम्ही राहावं अशी माझी इच्छा आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सीमंतनीताई आणि डॉक्टर पाटील सर दोघंही जण उपस्थित राहिले. आपण सर्व श्रोते उपस्थित राहिलात. आपण वाचनालयावर प्रेम करणारे आहातच, वाचक म्हणूनही आहात, आणि वाचनालय नेहमीच पुस्तकांच्या पलीकडे जाऊन वाचकांच्या मनात डोकवताना वेगळं काही देता येईल का ह्याच्यासाठी प्रयत्नशील असतं. फक्त एक विनंती अशी की आपण जर सभासद नसलात तर, मी कदाचित करंदीकर सरांनी सांगितले, मी पुन्हा तेच रिपीट करते असं नाही आहे. आपल्या वाचकांचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर आपण अनेक जे असे वेगवेगळे प्रोग्राम घेत असतो ते टाकत असतो, काही प्रोजेक्ट पण घेत असतो. श्रावण महिन्यातही आपण एक घेतलेला होता, तर त्याच्यात तुम्ही सहभागी होऊ शकता आणि तुम्ही हा जो आनंद निर्भेळ जगण्यातला मिळाला, तर तसा आनंद आणि अनुभवाची पुंजी जी आहे ती आपण बरोबर घेऊन जाऊ शकता. आपल्या सर्व श्रोत्यांसाठी, रसिकांसाठी अशी पर्वणी आम्हाला साधता आली म्हणून वाचनालयाला आनंद होतोय. आपण सर्वांचे, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे, आजच्या अध्यक्षांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उद्या याच ठिकाणी ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावरती माननीय श्रीयुत काशीनाथ देवधर DRDO पुणे यांचं अभ्यासपूर्ण व्याख्यान होणार आहे. गर्दी बरीच आजच्यासारखीच होणार आहे मला कल्पना आहे. आपण जे आपले मित्रपरिवार आहेत त्यांच्यातही हे सांगा. आणि एक कालपासून जर आपण थोडं ऑब्झर्वेशन केलं असेल तर आपण कार्यक्रम वेळेत सुरू करतोय आणि वेळेत संपवतोय, तर कृपया ही वेळ पाळूया म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त व्याख्यानांचे विचार ऐकायला मिळू शकतात. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि आजचा कार्यक्रम संपूर्ण झाला असं जाहीर करते.